ओके. नमस्कार मित्रांनो. नेहमीप्रमाणेच आज बिझनेस बाबा या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण फेसबुकवरती लाईव्ह सुद्धा आहे आणि तसेच हा सेशन आफ्टर लाईव्ह हा उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये तुम्हाला युट्यूबला सुद्धा पाहायला भेटणार आहे. सो तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आमच्याशी कनेक्टेड राहा. लाईक करा, कमेंट करा, त्या ठिकाणी शेअर करा आणि आता सुद्धा तुम्ही शेअर करू शकताय की आज आपला मेन टॉपिक आहे तो म्हणजे व्हॉट इज गिग इकॉनॉमी किंवा असं म्हणू शकतो की गिग इकॉनॉमी द फ्युचर ऑफ वर्क. सो द फ्युचर ऑफ वर्क काय आहे, कशा पद्धतीने असणार आहे आणि गिग इकॉनॉमी म्हणजे काय, तर याचा A to Z आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि आमचा हाच उद्देश आहे की जो काही इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होत आहे तो इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आपल्या मराठी समजणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी लवकरात लवकर त्याच्याशी कनेक्टेड व्हावं किंवा त्या टॉपिकशी कनेक्टेड व्हावं आणि तो काय रिव्हॉल्युशन जो होत आहे इंडस्ट्रीमध्ये तो समजून घ्यावा आणि त्याचा त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये प्रोफेशनसाठी किंवा त्यांचा बिझनेस डेव्हलपमेंटसाठी किंवा त्यांचा त्याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी त्यांनी याचा फायदा करून घ्यावा. सो आपण वेळ न घालवता या ठिकाणी सुरू करतोय. सो परत एकदा तुमच्या सगळ्यांचं बिझनेस बाबा प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. मी नेहमीप्रमाणेच विशाल, डिजिटल लाईफस्टाईल, आणि आपल्याबरोबर आहे प्रिंट मॅटीचं फाउंडर सुप्रीत मंगसोळे. सुप्रीत, काय बोलशील सुरू करताना? आता जर आपण बेसिकली सुरुवात करायची म्हणली तर गिग इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय आहे हे आपण पहिला समजून घेऊया. पण त्याच्या सुद्धा आधी इंडिया गिग इकॉनॉमीसाठी गिग इकॉनॉमी इंडियासाठी काही नवीन नाही. आपण खूप वर्षांवर्षापासून असे गिग्स, छोटे छोटे जॉब्स, कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर्क लोकांना देत आलेलो आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा गाडी खाली करणारा हमाल असेल तर तो पण गिग वर्कच करतो. त्याचा एक टास्क असतो की त्याला एक गाडी खाली करायची आहे आणि त्याच्यासाठी त्याला पैसे मिळतात. तर हा एक छोटा स्मॉल टास्क म्हणजेच गिग असं म्हणतात. ओके. सो सिंपल साध्या भाषेमध्ये जर आपण अगदी म्हणजे प्रोफेशनल लोकांना समजेल अशी पण आणि नॉर्मल लोकांना समजेल अशी पण अशी काही डेफिनेशन आहे का गिग इकॉनॉमीची, किंवा एका सेंटेन्स मध्ये आपण सांगू शकतो की गिग इकॉनॉमी किंवा गिग टाइप ऑफ वर्क म्हणजे काय? गिग टाइप ऑफ वर्क म्हणजे बेसिकली तुम्ही एक छोटा जॉबसाठी एक एक टास्क आहे, तो टास्क कंप्लीट करायचा आहे आणि त्या टास्कला बेसिकली गिग म्हणतात. म्हणजे गिग हा शब्द खूप जुना आहे. तो ऍक्च्युली जॅझ म्युझिशियन्सनी काहीतरी 1800 मध्ये काहीतरी तो शब्द हे झालेला की समजा एखादा म्युझिशियन आहे, तो एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा एखाद्या थिएटरमध्ये त्याचा परफॉर्मन्स असेल तर त्या पर्टिक्युलर परफॉर्मन्सला ते लोक गिग म्हणायचे. मग ते जॅझ पासून ते सगळ्या म्युझिशियन्स मध्ये आलं आणि म्युझिशियन्स पासून ते आता सगळ्या टोटल वर्क ह्याच्यामध्ये आला. मग त्याच्या वर्क कल्चर मध्ये आला. तर त्याच्यापासून ते ऍक्च्युली गिग असं नाव पडलेलं आहे. आणि ह्या गिग्स ची जी वेगवेगळे गिग्स आहेत त्या टोटल गिग्सची जी इकॉनॉमी आहे त्याला गिग इकॉनॉमी असं बेसिकली म्हणतात. ओके. सो मला वाटतं असं आपल्याला बोलता येईल का किंवा असं आपल्याला सांगता येईल का की गिग इकॉनॉमी म्हणजे काय, की गिग जे वर्क करत असतात, फ्रीलान्सर सारखे वर्क करत असतात, त्या प्रत्येक सगळ्या लोकांना मिळून जे काही यामध्ये इंडस्ट्रीमध्ये इकॉनॉमी ड्रिव्हन केली जाणार आहे. सो त्यांच्या अराउंड इकॉनॉमी ड्रिव्हन केली जाणार आहे त्या नंबर ऑफ पीपल्सच्या, त्यांना आपण त्या पूर्ण याला गिग इकॉनॉमी म्हणू. पण करेक्ट. गिग्स म्हणजे त्या इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या त्या व्यक्तीमध्ये असं काही वेगळं असतं की तो गिग इकॉनॉमीमध्ये घेतला जातो किंवा त्याला नॉर्मल वर्क करणाऱ्या जॉब प्रोफेशनल सारखं समजलं जात नाही, असं काही वेगळं असतं त्याचं आणि याच्यामध्ये? आता जर आपल्या आजूबाजूला बघायचे जर बेसिक एक्झाम्पल जर म्हणले गिग इकॉनॉमीच्या अंडर मध्ये येणार आहेत ते म्हणजे तर सगळ्यात पहिला उबर अँड ओला ड्रायव्हर्स. हे जे सगळे आहेत हे सगळे इंडिपेंडेंट कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. म्हणजे ते मला इथे हेच नोट करायचं होतं की इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर्सला आपण गिग म्हणू शकतोय. करेक्ट. गिग वर्कर म्हणू शकतो. गिग वर्कर म्हणू शकतोय. आणि ते जे टास्क करतायत त्या टास्कला गिग म्हणू शकतो. त्या टास्कला गिग म्हणायचं आणि ते गिग वर्कर्स. सो असे असंख्य लोक एकत्र येतात गिग वर्क करणारे. त्याला आपण ते जे ड्रिव्हन करतात त्याला आपण गिग इकॉनॉमी म्हणतो. थोडक्यात काय की इंडिपेंडंट ते डायरेक्टली कनेक्टेड नसतात. बरोबर. आणि त्यांना कुठल्याही कंपनीचा किंवा इंडियन गव्हर्नमेंटचा असू दे किंवा त्या कुठल्याही नॅशनॅलिटीचा जो काही
लॉ असतो, एम्प्लॉयमेंटचा लेबर लॉ लॉ, असतो, लेबर लॉ लेबर म्हणू लॉ शकतो. असतो, तो करेक्ट. लेबर लॉ अप्लायच होत नाही, लेबर लॉच्या अंडरमध्ये ते येत नाहीत, कारण की येतच ते नाहीत. कोणत्याही येस, कंपनीने असाइन केलेले किंवा हायर केलेले लेबर नसतात, पण ते एक नसतात. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रॅक्टर असतात, की ते म्हणतात की एक टास्क करायचा आहे, तो एक टास्क मी करणार, तो मी सक्सेसफुली टास्क केल्यानंतर मला एक एक्स अमाऊंट मिळणार, ती अमाऊंट टास्क कंप्लीट केला, ती अमाऊंट मिळाली, द जॉब इज डन, जॉब इज डन. ओके, मग सो तो नेक्स्ट आपण जॉबला जाणार. येस, तो आपण कुठे होतो, तर मला वाटतं उबरचा आणि ओलाविषयी बोलत होतो. मग करेक्ट, आपण थोडं करेक्ट. कंपनीवरती चर्चा करू आणि मग त्यानंतर कशा टाईपचं, आता ओला उबरचं वर्क समजलं, पण अजून पण काही वर्क असू शकतात का, ते पण आपण तिकडे जाऊया. पण येस. जरा कंपन्यांवरती बोलूया आपण. आता मेजर इंडियामध्ये जर बघितली ना, मेजर इकॉनॉमी जी गिग इकॉनॉमी आपल्याला म्हणता येईल, ती बेसिकली उबर, ओला ड्रायव्हर, स्विगी, झोमॅटो डिलिव्हरी, फूड डिलिव्हरी पार्टनर्स जे त्यांना म्हणतात. परत फ्रीलान्सर्स असतील, डिझायनर्स असतील, HR मध्ये वगैरे, किंवा IT मध्ये डेव्हलपर्स वगैरे असतील, जे इंडिपेंडेंटली काम करतात कंपनीजसाठी, तर हे सगळेच्या सगळे ह्या गिग गिग इकॉनॉमीच्या अंडर येतात. ओके, आणि सो बेसिकली मोठ्या कंपन्या त्यांचे जे काही इन हाऊस पार्ट होते ते सगळे आउटसोर्स करणार, असं होणार का मग? म्हणजे असे ठराविक काही काम असणार की जे कंपनीजना इन हाऊसच ठेवावे लागणार, पण असे भरपूर सारे आहेत टास्क जे मे बी जास्त फ्रिक्वेंट नसतील, किंवा महिन्यातून एकदा दोनदा मला लागत असेल, तर ते मोस्टली जॉब्स असतील ते मोस्टली बाहेर आउटसोर्स केले केले जातात. जाणार. तर ओके. आज जर आता बेसिकली आपल्याला कळालं की गिग इकॉनॉमी एक्झॅक्टली म्हणजे हो, काय आहे थोडक्यात. तर इंडियामध्ये गिग गिग इकॉनॉमीचं काय आता स्टेटस आहे, किंवा त्याचं काय ग्रोथ रेट आहे, तर त्याच्यावरती आपण आता हो, थोडंसं जाणून घेऊया, ते आपण जाणून घेऊया. ते आपण जाणून घ्या. तर बेसिकली आता 2018-19 मध्ये पर्यंत जर बघितलं ना, तर अराउंड 80 लाख गिग वर्कर्स इंडियामध्ये आहेत सध्या, आणि ते ना सध्या. पूर्ण वर्ल्ड मध्ये काम करतात. करेक्ट. ते ओके. पूर्ण वर्ल्डमध्ये काम करतात. सगळीकडून त्यांना जॉब्स, टास्क वगैरे ते घेतात. आणि घेतात. असं म्हणलं जातं की अराउंड इन द नेक्स्ट 3 to 4 इयर्स हा जो आकडा आहे तो इट विल गो टू 2.4 crores 2.4 करोड गिग वर्कर्स गिग वर्कर्स इंडियामध्ये असणार आहेत. इंडियामध्ये असणार आहेत. आणि इन द नेक्स्ट 8 to 10 इयर्स अराउंड ओके. 9 crore लोक गिग वर्कर्स इंडियामध्ये असणार आहेत, विच विल जनरेट अ टोटल ट्रान्झॅक्शन ऑफ मोर देन $250 billion, म्हणजे जवळपास 18,000 करोडचं ट्रान्झॅक्शन ते इयरली करणार. 18,000 करोडचा टर्नओव्हर फक्त गिग इकॉनॉमी वाले करू शकतात, इतकं येस, त्याच्यामध्ये इन द पोटेन्शियल. नेक्स्ट आहे. नेक्स्ट नेक्स्ट हाऊ इन मेनी द इयर्स? नेक्स्ट 8 to 10 इयर्स. 8 to 10 इयर्स. 8 to 10 इयर्स मध्ये अराउंड 9 करोड, 9 ते 10 करोड म्हणू शकतो आपण, की म्हणजे आपल्या इंडियाचं 10% वर्क पॉप्युलेशन जे असेल ते गिग वर्क मध्ये काम करत पार्टिसिपेट करणार. पार्टिसिपेट करणार आहे, येस. म्हणजे इतका बेनिफिट्स, सॉरी, इतका स्कोप आहे याच्यामध्ये. राईट, राईट. ओके. आणि ओके. एक सर्वे केला होता नोबल हाऊस ह्युमन रिसोर्स कन्सल्टन्सीने, तर त्यामध्ये त्यांना कळालं की अराउंड 70% जे इंडियन कॉर्पोरेट कंपनीज आहेत, त्यांनी एका वर्षभरात एकदा ना एकदा तरी गिग सर्व्हिस किंवा एका गिग वर्करला हायर केलेलंच आहे. हायर केलेलं आहे. ओके. सो 70%. म्हणजे असं नाहीये की हे समथिंग डिफरंट किंवा हे काहीतरी नवीन आहे आणि हे अजून आपल्यापर्यंत यायचं आहे, किंवा आपल्या लोकांना अजून याच्याबद्दल येण्यासाठी वेळ लागेल, असं पण काही लोक विचार करत असतील की हे आपल्याकडे यायला खूप वेळ आहे अजून. काही नाही, बिझनेसमॅन नाही. विचार करतात, तर असं काही नाहीये. असं काही ते नाही. ऑलरेडी एंटर केलेलं आहे. येस, येस. आणि ऑलरेडी मला असं एंटर वाटतं केलेलं आहे आणि कंटिन्युअस वाढतच आहे. आणि म्हणजे मला असं एव्हरी वाटतं इयर. की हे ह्याच्या आधी पण होतं, म्हणजे कधी करेक्ट. कोरोनाच्या आधी पण होतं. हो. पण जसं मला वाटते, आता आपण तिकडे पण येऊया, हा टॉपिक कम्प्लीट केला की आपण येऊया की याच्यासाठी मेन पार्ट आहे तो मला वाटते इंटरनेट इंडस्ट्री किंवा ऑनलाईन इंडस्ट्री, ही याच्यासाठी खूप येस, महत्वाची आहे असं मला वाटतंय. येस. सो तिकडे आपण येऊया, पण त्याच्या आधी आपण कुठे होतो की इंडियामध्ये मला वाटतं की कोरोनाच्या आधीच एंटर केलेलं आहे, पण ते फक्त मला वाटतं IT सेक्टरमध्ये चालत होतं. राईट. बाकीच्या सेक्टरमध्ये अजून इतकं एंटर केलेलं नव्हतं. बरोबर. हा. सो मला वाटतं कोरोनामुळे आता मोठ्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा, मग ते मायक्रोसॉफ्ट असू दे, टाटा असू दे, किंवा TCS असू दे, ह्या विप्रो असू दे, या सगळ्या कंपन्यांना सुद्धा आता लक्षात आलं की आपण हे आपल्याला आता काम आउटसोर्स करायला काही हरकत नाही आणि बाहेरून बरोबर. सुद्धा लोक काम करू शकतात. करेक्ट. सो एक चांगली गोष्ट झाली की जे कोरोनानं केलं की बाबा लवकर मानसिकता बदलली इंडियन बरोबर. लोकांची, की बाबा ऑनलाईन शिवाय पर्याय नाही आहे आणि आपण पटकन स्किलफुल होऊन ऑनलाईनशी कनेक्टेड होऊया.
करेक्ट. सो ही खूप चांगली गोष्ट आहे. पण आता आपण इथे येऊया की खरोखर गिग साठी इंटरनेट म्हणजे हे करतोय का, की इंटरनेटचं खरोखर त्यासाठी काय इम्पॉर्टन्स आहे इंटरनेटचा सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे विदाउट आणि का, इंटरनेट, ते पण आपण चर्चा करू. राईट, विदाउट इंटरनेट तसं टेक्निकली गिग प्लॅटफॉर्म्स जे आहेत, बेसिकली गिग प्लॅटफॉर्म्स काय करतात की एका साईडला सप्लाय आहे आणि एका साईडला डिमांड आहे. तर ते डिमांड आणि सप्लाय दोन्ही मर्ज करायचं काम हे गिग प्लॅटफॉर्म्स करतात. ओके, आणि एक्झाम्पल्स. एक्झाम्पल म्हणजे सेम उबर आणि ओला किंवा हे ओला, जरी घेतलं उबर की आणि कॅब टेक्नॉलॉजी. ड्रायव्हर्स आहेत हा, आणि ज्यांना कॅब मधून ट्रॅव्हल करायचं ते लोक आहेत. या दोघांना एकत्र आणायचं काम उबर करतं. ओके ओके. म्हणजे मी ज्यावेळी रिक्वेस्ट टाकतो त्यावेळी ती रिक्वेस्ट त्या कॅब ड्रायव्हर पर्यंत पोहोचवणं आणि मला कॅब अवेलेबल करून देणं, हा एक बेसिक टास्क आहे. हा एक ओ गिग आहे. येस. तो गिग परफॉर्म करायचं किंवा ते दोन सप्लाय आणि डिमांड साईडला कनेक्ट करायचं काम हे प्लॅटफॉर्म्स करतात. तर हे उबर, ओला आणि हे तरी डिलिव्हरी आणि ट्रान्सपोर्टेशन मधलं झालं. पण हा, बऱ्यापैकी भरपूर फायवर म्हणून एक आहे. तर जेवढे पण क्रिएटिव्ह जे काही कामं असतील ते सगळे फायवर वरती मोस्टली हे होतात. ओके. सो मी या ठिकाणी व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की जर तुमच्यापैकी कोणी फ्रीलान्सर म्हणून काम करत असेल किंवा आता तुमच्याकडे काही स्किल असेल जसं की व्हिडिओ एडिटिंग, इमेज एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग किंवा कोडिंग वगैरे किंवा त्याचबरोबर वेबसाईट डेव्हलपमेंटचं जर तुमच्याकडे स्किल असेल तर आता सुप्रीतने आपल्याला जे सांगितलं की fiverr.com ही जी वेबसाईट आहे ही या ठिकाणी तुम्हाला खूप सारे इंडियामधले असू दे किंवा इंडियाच्या बाहेरचे सुद्धा बाहेरचे. येस, सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येस. काय म्हणून जॉब्स भेटू शकतात बरोबर. आणि तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून तिथून सुद्धा तुम्ही चांगले अर्निंग करू शकताय. येस, ओके, येस. येस. आता या बेसिकली समअप करायचं म्हणजे की आता भरपूर लोक म्हणते की ठीक आहे, गिग गिग वर्क आहेत, गिग इकॉनॉमी वाढतीये, पण मग मी हे गिग जॉब्स शोधू कुठे हा हा, किंवा कुठून हे बरोबर. मला मिळणार? हा, तर पहिला बेसिकली, प्रश्न येणार, पहिला राईट, प्रश्न. तर हो. बेसिकली आहे की असे भरपूर वेबसाईट्स आहेत की ज्याच्यावरती तुम्ही फ्रीलान्स वर्क घेऊ शकता. फ्रीलान्सर आहे एक सगळ्यात मोठी. परत हम्म, फायवर एक आहे. फायवर बेसिकली मी भरपूर फायवर वापरतो. हम्म. FIVERR.com. फायवरचं बेसिकली ज्यावेळी त्यांनी चालू केलं तर त्यांचा बेसिक मुद्दा काय होता की $5 मध्ये तुम्ही काय सर्व्हिस देऊ शकता त्याचं तुम्ही लिस्टिंग करा. म्हणून ते फायवर त्याचं नाव पडलेलं आहे. हा, ओके ओके. सुरुवात अशी होती त्यांची, हा, म्हणून की फायबर नाव दिलं. $5 मध्ये मी काय करू शकतो. मग काय करू शकतो. त्याच्यामध्ये भरपूर कॅटेगरीज आता वाढलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपण आउटसोर्स करता येतात करता त्याच्यावरती, येतात. जॉब बेस्ड. येस. आणि मी माझ्या कंपनीसाठी वगैरे पण भरपूर फायवर यूज करतो. यूज करतात. जे वन टाइम जॉब्स असतात करायच्यासाठी, त्यासाठी स्पेसिफिकली एखादं एम्प्लॉय एखादा हायर करून, कोडर एम्प्लॉई हायर राईट, करून फुल टाइम त्याला बसवण्यापेक्षा फायबर वरून काम करून घेतलेले कधीही चांगलं. करेक्ट, करेक्ट. येस, येस. सो फायवर आहे आणि कोणती म्हटलं, फायवर फ्रीलान्स. आहे, फ्रीलान्स फ्रीलान्सर आहे. फ्रीलान्सर आहे. परत आणि अगदीच मी असं म्हणेन की छोट्या लेवलला विचार करायला गेलं तर तुम्ही शाउटआउट जरी केला सोशल मीडियावरती की राईट, बाबा मी तुमच्या फेसबुकच्या, इंस्टाग्रामच्या बायोमध्ये वगैरे जरी लिहिलं की मी वेब डेव्हलपर आहे किंवा राईट, माझे हे वर्क्स आहेत, मी तिथे जरी रिप्रेझेंट केलं फ्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, तरी सुद्धा बेसिकली एंट्री मिळू शकते. युट्यूबला टाकलं तिथून सुद्धा त्यांना राईट, एन्क्वायरीज येऊ शकतात, लीड्स मिळू शकतात. करेक्ट. आणि थोडंसं त्याच्या पुढे टेक्निकल जायचं असेल तर फायबर, फ्रीलान्सर अशासारख्या भरपूर. गिग प्लॅटफॉर्म्स म्हणूया आपण यांना, येस, या प्लॅटफॉर्मचा सुद्धा वापर करून घेऊ राईट, शकते. राईट. म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये आहेत. आता आपण 2 मेन्शन केले, एक म्हणजे हा, 2 फ्रीलान्सर मेन्शन आणि केल्या. फायवर. हा, पण जरी त्या. हा, तुमचे जे बोल. स्किल सेट आहेत त्या स्किल सेटच्या हिशोबाने वेगवेगळे हे आहेत. म्हणजे फायवर वरती मोस्टली क्रिएटिव्ह कामं जे असतात ते जास्त असतात. ओके. मग तुम्ही जर का IT मध्ये असाल तर त्याच्यासाठी वेगळी वेबसाईट आहे. वेगळी मला वेबसाईट आहे. त्याचं नाव आठवत नाही ऍक्च्युली, पण ती पण एक वेबसाईट आहे की त्याच्यामध्ये फक्त तुम्ही डेव्हलपर्स वगैरे असे हायर करू शकता. ओके ओके ओके. डिपेंडिंग ऑन व्हॉट युअर स्किल सेट इज, तुम्ही मग त्या स्किल सेटच्या हिशोबानं तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्ही तुमचे जे काही गिग्स असतील ते तुम्ही लोकांना सांगू शकता की फॉर एक्झाम्पल मी तुमची सोशल मीडिया पोस्ट बनवून देऊ शकतो किंवा तुम्हाला मी 10 सोशल मीडिया पोस्ट बनवून देऊ शकतो $5 मध्ये, किंवा मी तुमच्यासाठी तुमचं पेज हँडल करू शकतो इंस्टाग्रामचं, किंवा मी व्हिडिओ एडिट तुमच्यासाठी करून देऊ शकतो व्हिडिओ किंवा एडिट व्हिडिओ करून देऊ बनवून शकतो. शकतो किंवा अॅनिमेशन व्हिडिओ असतील राईट, किंवा एखादा किंवा आर्टिकल लिहू कंटेंट शकतो. रायटिंग, कंटेंट कंटेंट, रायटिंग राईट, करून आर्टिकल लिहू शकतो किंवा लिहू ब्लॉग शकतो. पोस्ट लिहू शकतो. येस. जे काही तुमचं छोटं फार बेसिक जरी स्किल असेल ना, तर यू कॅन डेफिनेटली मॉनिटाइज इट युझिंग हे गिग वर्क. गिग वर्क. ओके.
सो हे गिग वर्क असं आहे का की काही इंडस्ट्रीज म्हणजे आता नॉर्मली असं गिग हा वर्ड इकॉनॉमी वगैरे हे सगळे वर्ड्स ऐकल्यानंतर असं वाटतं की हे फक्त कुठेतरी आयटीच्या रिलेटेडच आहे. तर मग फक्त हे आयटीच्या रिलेटेडच आहे की दुसऱ्या इंडस्ट्रीजला पण याचा काही फायदा होऊ शकतो असं काही? नाही, नॉट नेसेसरीली आयटी रिलेटेडच आहे, बट तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे बेसिकली एनी टाईप ऑफ वर्क. एनी टाइप ऑफ वर्क त्याच्यामध्ये मग असं होऊ शकतं का की मला असं कुठे असं पण कुठेतरी वाटतंय की ऍक्च्युली आधी पण B2B बिझनेस केले जायचे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग माझा एका ब्रँड आहे, माझा एखादा प्रोडक्ट आहे, तर मी काय करायचो, मॅन्युफॅक्चरिंगचा माझा कन्सेप्ट त्याला सांगायचो केमिस्ट्री, आणि मग तो मला बल्कमध्ये तयार करून द्यायचा, फक्त पॅकेजिंग करून मी विकायचं. सो बरोबर. याला पण त्या टाईपच वर्क म्हणता येईल का? कारण ते पण काही ती फर्म माझ्याशी कुठे कनेक्टेड नसते, फक्त आमचे कॉन्ट्रॅक्टर तर ते मला तयार करून देतात आणि मी माझ्या ब्रँड खाली विकतो. मग हे हे त्याच्यात येतं की नाही? नाही, हे त्याच्यामध्ये येणार नाही. हे गिग वर्क ओके. मध्ये येणार. गिग वर्क बेसिकली, गिग इकॉनॉमी जी आहे ती मोस्टली सर्व्हिस ओरिएंटेड जास्त आहे. हा, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इतकं नाही मॅन्युफॅक्चरिंग जात मध्ये आहे, नाही जाता येत. ह्याच्यामध्ये मोस्टली जी गिग इकॉनॉमी ती सर्व्हिस वरती आहे. तू सर्व्हिस बेस मध्ये काम कोणता करते. जरी एक्झाम्पल बघितलं तर उबर जरी असेल तर कॅब बेसिकली आपल्याला पॉईंट ए टू पॉईंट बी न्यायची सर्व्हिस प्रोव्हाइड न्यायची करतात. सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. येस. फूड डिलिव्हरी असेल तरी ते फूड हॉटेलमधून कलेक्ट करून आपल्या घरापर्यंत आणून द्यायची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. येस, म्हणजे किंवा एक सर्व्हिसेसला राईट मॅक्सिमम राईट सर्व्हिसेससाठी वापरलं जाते. बरोबर. म्हणजे फिजिकल प्रोडक्ट वगैरे पण असू शकतात. आता फॉर एक्झाम्पल 3D प्रिंटर असेल कुणाकडे आणि मला एखादा 3D प्रिंटेड जॉब मी डिझाईन केलेली आहे, त्याचा मला एक प्रोटोटाइप हवा आहे. तर असे हम्म. करून देणारे पण आहेत. पण ते बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जातं. गिग ह्याच्यामध्ये म्हणता येणार नाही त्याला. हां, आणि पण ते 3D प्रिंट जे मला करायचं आहे, ते जर मी डिझाईन करून कुणाकडून तरी घेतलं, हा, तर ते डिझाईन करून घेण्याला गिग वर्क म्हणू शकतो, की माझा एक हा पेन आहे, हा पेन मला 3D मला डिझाईन करून 3D हवा आहे. डिझाईनचं कोडिंग करून पाहिजे बरोबर. किंवा पेन डिझाईन करून पेन पाहिजे. डिझाईन करून पाहिजे. तर ते डिझायनिंगचा जो पार्ट आहे तो गिग इकॉनॉमी मध्ये येऊ शकतो. ओके. सो अजून याच्यामध्ये काही असं वेगळं आहे किंवा काही असं आपण नोटीस करण्यासारख्या गोष्टी गिग इकॉनॉमीमध्ये? त्याच्यानंतर मग आपण पुढे जायचंय की प्रोज आणि कॉन्स मध्ये जायचंय, पण त्याच्या आधी अजून असं काही आहे का की मेन्शन करण्यासारखं याच्यामध्ये? मेन्शन म्हणजे बेसिकली गिग इकॉनॉमी मध्ये सगळं भरपूर गोष्टी येतात. म्हणजे तुम्हाला नुसतं हे करायचंय की तुम्हाला काय पाहिजे आहे हम्म. आणि ते लोक तुम्हाला देणारच. म्हणजे त्याचं करून देणार कोण ना कोणतरी तुम्हाला भेटणार. मग लोगो ओके. डिझाईन असू दे, तुमची वर्डप्रेसमध्ये वेबसाईट करायची असू दे, तुमच्या वेबसाईटचं एसईओ करायचं असू दे, तुम्हाला एखादा व्हिडिओसाठी व्हॉइस ओव्हर पाहिजे असेल प्रोफेशनल लोकांच्याकडून, जे रेडिओ जॉकी वगैरे असतात, त्यांचा तो आवाज वगैरे जो असतो, असे चांगल्या आवाजावाले लोक असतील, तर हे सगळे इलस्ट्रेटर असेल, किंवा तुम्हाला एखादं ट्रान्सलेशन करून हवं असेल, तर हे छोटे छोटे गिग वर्क्स आहेत जे तुम्ही हे करू शकता. ओके. सो मला परत एकदा या ठिकाणी पुढे जायच्या आधी एक रिमाइंड करायला हे आवडतं की वाटेल, म्हणजे मला या ठिकाणी नोटीस करायला आवडेल की खरोखरच इंडियामध्ये जेव्हा जिओ लॉन्च झालं त्याच्यानंतर ऑनलाईनचं जे काही सेक्टर आहे किंवा आपण जे नेटवर्क डेव्हलप केलेलं आहे इंडियामध्ये, ते खरोखर जास्त पद्धतीने रीच होते आणि त्यामुळे लोकांना कन्झ्युमर्स पण वाढलेले आहेत. सो बरोबर. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत की आपलं नेटवर्क पेनिट्रेट करतंय, इंटरनेटचं ऑनलाईन नेटवर्क पेनिट्रेट करतंय इंडियामध्ये गावागावांमध्ये, आणि त्याचबरोबर युजर्स सुद्धा वाढतायत. म्हणजे नेटवर्क गेलेलं आहे पण युज करत नाहीयेत असं पण नाहीये. सो युजर्स पण वाढतायत, तर ह्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या गिग इकॉनॉमीला कुठेतरी पूरक आहेत असं मला वाटते, ज्या ह्याच्या आधी नव्हत्या इंडियामध्ये. पण करेक्ट. ह्या दोन गोष्टी आता खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्यामुळे राईट. अगदी गावामध्ये बसून सुद्धा लोक परदेशातली कामं करू शकतील किंवा अगदी गावामध्ये राहून मेट्रो सिटी मधले कामं करू शकतील बरोबर. आणि त्यांना कधीच कस्टमर बेस कमी पडणार नाही. पण मला असं वाटतं की इथे कुठेतरी स्किलचा, क्वालिटीचा या ठिकाणी हे येऊ शकतोय की बाबा तुमच्याकडे त्या पद्धतीचं स्किल असायला पाहिजे. तर राईट. त्याबद्दल काय म्हणशील? गिग इकॉनॉमी ही टोटली डिपेंडेंट आहे तुमच्या स्किल्स वरती. कारण की ओके. अनलेस अँड अंटिल यू डोंट हॅव एनी स्किल, तर तुमच्याकडे जर स्किलच नसेल तर मग तुम्ही काय एक्झॅक्टली हे करणार. थोडक्यात तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर असला पाहिजे राईट. कुठल्याही एका गोष्टीमध्ये. राईट. कोणत्याही एका गोष्टीमध्ये तुम्हाला तुम्ही एकदम हायली स्किल्ड असायला पाहिजे. पाहिजे. आणि जर तुम्ही का त्यामध्ये असेल तर अशी भरपूर लोक आहेत की ज्यांना तुमच्या स्किलची गरज आहे ऑन डेली बेसिस.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअस मिळतच जाणार आणि तुमचं जर का जॉब किंवा तुमचं जर का काम चांगलं असेल तर तुम्हाला कंटिन्युअस जॉब मिळतच राहणार. कारण की येस. ही गिग इकॉनॉमी जी आहे ना दॅट इज टोटली डिपेंडेंट ऑन रिव्ह्यूज आणि रेटिंग. रिव्ह्यूज अँड रेटिंग. येस. येस, कारण की जर कॅब ड्रायव्हरचं जरी एक्झाम्पल बघितलं तर एव्हरी टाइम आपण कॅब मधून उतरलो की ते सगळ्यात पहिला विचारते की तुम्ही रेट करा, रेट करा, रेटिंग द्या किंवा रेटिंग द्या, रिव्ह्यूज टाका. रिव्ह्यूज टाका. ओके. तर फूड डिलिव्हरीचं पण सेमच आहे. मग तसंच तुम्ही एखादा फ्रीलान्सर वरती जरी टास्क दिला किंवा फायवर वरती जरी केला तर त्यांची पण तीच सिस्टम आहे की तुम्हाला प्रत्येक टास्क झाल्यानंतर त्याला रिव्ह्यू द्यायला लागतो त्या पर्टिक्युलर ह्याला. आणि मग जेवढे चांगले तुमचे रिव्ह्यूज तेवढेच जास्तीत जास्त तुम्हाला फ्युचरमध्ये काम भेटत जाणार. येस, डेफिनेटली. म्हणजे या ठिकाणी परत तोच विषय येतोय की स्पेशल नॉलेज प्लस क्वालिटी. राईट, म्हणजे नॉलेज पण पाहिजे आणि क्वालिटी पण मेंटेन ठेवली क्वालिटी पाहिजे. पण मेंटेन त्या केली दोन पाहिजे. गोष्टी मेंटेन ठेवल्या तर डेफिनेटली लोक पण त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले येस, फीडबॅक्स देतील, रिव्ह्यूज देतील, येस, रेटिंग्स देतील. हा, ते रेटिंग्स फक्त तुम्हाला मागून घ्यावे लागतील, राईट, कारण ते पण त्या पद्धतीने लोक द्यायला विसरतात. पण राईट. हे लक्षात येईल लोकांच्या की बाबा ही एक सिस्टम आहे की मला माझे रेटिंग्स आणि रिव्ह्यूज मेंटेन करायचे आहेत की जेणेकरून मला चांगली कामं भेटू येस. शकतात आणि कामाच्या. त्याच्यासाठी मला चांगलंच डिलिव्हरी द्यायला हा. पाहिजे, चांगलंच मग काम करायला पाहिजे. येस, येस. म्हणजे असं नाही की जरी तो लांब असेल माणूस राईट, किंवा ती व्यक्ती लांब असेल किंवा ती लोक लांब असतील तुमच्यापासून, तर मला कोण ओळखते, काही फरक पडत नाहीये मी चुकीची कामं केली तरी. सो असं जरी काही कोणी करायचा प्रयत्न केला तर शेवटी टेक्नॉलॉजी आहे, कुठेही हो, कुणालाही पकडू शकते, कुठेही कुणाला हो, हे करू शकते. येस, सो या ठिकाणी तोच विषय होता की स्किल प्लस क्वालिटी क्वालिटी, मेंटेन करायला बरोबर. पाहिजे आणि स्किल असायला पाहिजे तुमच्याकडे. राईट, राईट. अजून एक इंडियातलं गिग इकॉनॉमीचं प्लॅटफॉर्मचं नाव घ्यायचं म्हणलं तर ते म्हणजे अर्बन कंपनी. अर्बन आधी कंपनी. ओके. आधी अर्बन क्लॅप होतं ते, आता अर्बन हा, कंपनी अर्बन झालेलं आहे. क्लॅप होतं, बरोबर. राईट, ते आता नाव अर्बन चेंज झालं कंपनी त्याचं. झाले. येस, अर्बन, कारण की ते ग्लोबली गेले. म्हणजे ओके. आधी फक्त इंडियामध्ये करत होते पण ते आता ग्लोबली ऑपरेट करतात आणि त्यामुळे त्यांनी अर्बन कंपनी असं नाव दिलं त्याला. तर अर्बन कंपनी बेसिकली हेच करतं की जर तुम्ही मेकॅनिक असाल किंवा जर तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल तर माझ्या घरामध्ये सपोज फॉर एक्झाम्पल माझा फॅन बिघडलाय किंवा काही पण, तर मी त्याच्यासाठी छोटासा एक गिग बुक करू शकतो. आधी तुम्हाला फोन करायला लागायचं, शोधायला लागायचं की कोण इलेक्ट्रिशियन आहे, मग तो कधी येणार, त्याला फोन करायचा आहे. आणि आता छोट्या तसं नाही. कामांसाठी लोक येत पण राईट, नव्हते. येत पण नव्हते. आता कसं आहे आणि स्टँडर्डाइज्ड रेट्स आहेत की फॅन बसवायचा, स्विच बसवायचा आहे तर तर ₹50, हा, फॅन दुरुस्त करायचा आहे किंवा काढायचा आहे तर ₹300. 300 रुपये. असे त्यांचे ठरलेले फिक्स्ड रेट्स आहेत. म्हणजे जास्त पण कोण घेणार राईट, नाही, फसवणूक या ठिकाणी पण सगळं राईट, ठीक होते. बरोबर. ओके. त्यामुळे ते सो अर्बन ती एक कंपनी एक, कंपनी याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. येस, बेस्ट एक्झाम्पल आहे की त्याच्यामध्ये भरपूर बाकीचे जॉब्स पण तुमचे कार्पेंट्रीचे असतील, प्लंबिंगचे असतील, इलेक्ट्रिशियनचे असतील किंवा मसाज पाहिजे असेल तुम्हाला तर सलूनचं पण आहे, सलूनचं पण आहे, हेअर मसाज कट आहे. सलून. तर भरपूर त्याच्यावरती सुद्धा भरपूर सगळे जेवढे पण स्किल्ड. मेहंदी डिझायनर वगैरे पण जातात म्हणजे राईट, त्याच्यामध्ये. राईट. ओके. सो आपण आता बऱ्यापैकी बघितलं की व्हॉट इज गिग इकॉनॉमी किंवा गिग इकॉनॉमी कुठे चाललेली आहे, इंडियामध्ये किती स्कोप आहे. त्याचबरोबर गिग इकॉनॉमीचे एक्झाम्पल्स, गिग इकॉनॉमीचे प्लॅटफॉर्म्स बघितले इंडियामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत. सो आता मला वाटतं की आपल्या व्ह्युअर्सना एक आयडिया आली असेल की नेमकं गिग इकॉनॉमी म्हणजे काय आहे आणि ते विचार करायला सुरुवात झाली असेल की आता मग मग मी इकडे गेलो तर काय होणार, तिकडे गेलो तर काय होणार. बिझनेसमॅन पण आता आपल्याबरोबर आहेत काही, तर ते पण विचार करत असतील की मग याचा आम्हाला फायदा काय, आम्हाला तोटा काय. सो मग बरोबर. आता आपण प्रोज अँड कॉन्स कडे जाऊया की अजून याच्यामध्ये काही पॉइंट्स आपल्याला सांगायचे आहेत त्यांना. नाही, जाऊत आपण आता प्रोज अँड कॉन्स कडे जाऊत की कसं आहे, ज्या प्रत्येक कॉइनला दोन बाजू असतात. येस. त्याच्या काही चांगल्या गोष्टी पण असतात, त्याच्या काही वाईट गोष्टी पण असतात. तर वाईट गोष्टी पण असतात. आपण येस. एक बेसिक हे करू. त्यामध्ये आपण आता 2 टप्प्यामध्ये बघणार आहे हा पार्ट. एक असणार पहिला प्रोज अँड कॉन्स फॉर वर्कर्स, म्हणजे जे लोकं गिग इकॉनॉमीमध्ये काम करतात आणि दुसरे प्रोज अँड ओके. कॉन्स असणार आहेत बिझनेसेस किंवा इंडिव्हिज्युअल्स जे ह्या वर्कर्सना हायर करतात. तर त्यांच्यासाठी काय प्रोज अँड कॉन्स आहेत. येस. सो तर पहिला आपण पहिला स्टार्ट करूया यांच्यापासून, गिग वर्कर्स पासून. गिग वर्कर्स पासून. तर त्यांचे येस. प्रोज काय आहेत, म्हणजे त्यांचे प्लस पॉइंट्स काय आहेत प्लस पॉइंट्स काय वर्कर्ससाठी. आहेत? हम्म. तर सगळ्यात मेन म्हणजे फ्लेक्सिबिलिटी, ओके. की तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी मिळते कधी जॉब करायची. म्हणजे तो टास्क असेल फ्लेक्सिबिलिटी तो इन टाइम. इन टाइम म्हणजे बऱ्यापैकी डेडलाईन्स असतातच. हा. ज्यावेळी ऍक्सेप्ट करतो त्यावेळी आपल्याला त्याच वेळी डिलिव्हरी टाइम त्यांना सांगावा लागतो की या टाइम मध्ये डिलिव्हर होणार.
आणि पण कुठूनही काम करायची एक फ्लेक्सिबिलिटी असते ती मिळते. ओके, लोकेशन. लोकेशन तुम्हाला प्लस असं काही लोकेशन बॉन्डिंग राईट, नाहीये. राईट. आणि जॉब ऍक्सेप्ट करायचा का रिजेक्ट करायचा ह्याची पण फ्लेक्सिबिलिटी तुमच्याकडे असते. डिसिजन तुमचाच राईट, आहे की तुम्ही तुमचाच डिसिजन आहे. घेऊ शकता. करेक्ट, करेक्ट. तर हा एखाद्या एक कंपनीचं तुम्हाला हे आवडलं नाही तर प्रोफाईल नाही आवडलं, तुम्ही रिजेक्ट पण करू शकता रिजेक्ट पण तुमचं करू काम. शकता, किंवा तुमच्याकडे ऑलरेडी टास्क आहेत हा, इन ओव्हरलोडेड तुम्ही लाईन, असाल तर. ओव्हरलोड असेल तर तुम्ही त्यांना हे करू शकता, ओके. रिजेक्ट पण करता येतो. ओके, सो हे फ्रीडम मधला पार्ट आहे की एक तर करेक्ट, डिसिजन आणि राईट, लोकेशन. राईट. ओके, आणि टाइमचं पण असू शकतंय की काही कंपन्यांमध्ये असं जर डे टाइम असेल तर मला डे टाइम मध्येच काम करायला पाहिजे, पण माझी डे बरोबर, टाइम मध्ये काम करायची इच्छा नाहीये, मला बरोबर. रात्रीचं काम करायला आवडतंय. राईट, तर या ठिकाणी चांगलं आहे, म्हणजे कधी पाहिजे तेव्हा मी काम करू शकतो करेक्ट, ऍज पर करेक्ट. माय कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स. आणि ह्याच्यामध्ये अजून एक कसं आहे, शेवटी अजून एक तुम्ही कोणत्या क्लायंट सोबत तुम्ही काम करताय त्याच्यावरती पण डिपेंड करते. से फॉर ओके. एक्झाम्पल तुम्ही जर युएस क्लायंट बरोबर करत असाल काम, ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर का त्यांच्यासोबत कम्युनिकेशन वगैरे करायचं असेल तर त्यांचं आपली रात्र असेल की त्यांचा दिवस असतो. दिवस असतो. त्यांचा दिवस असला की आपली रात्र असते. बरोबर. तर आपल्याला त्या हिशोबानंच हे करावं लागणार. तर ते एक थोडं ट्रिकी पार्ट आहे गिग इकॉनॉमीमध्ये, की जर तुम्ही इंडियातले पण कामं घेताय, जर तुम्ही बाहेरचे पण कामं घेताय, तर तुमचं जे टायमिंग आहे, टाइम शेड्यूल आहे. टाइम शेड्यूल आहे, ते थोडंसं जास्त ओव्हरली पॅक्ड तो असू आता शकतं. गिग वर्करचा पार्ट असू शकतो असं मला हा, वाटते, की जो एफिशियंट असेल तो टाइम मॅनेजमेंट करेल, वर्क मॅनेजमेंट करेल आणि त्या पद्धतीने तो मॅनेज करणार. बरोबर, बरोबर. तो त्याचा पार्ट आहे की त्याने जर मॅनेज केलं तर इट इज पॉसिबल. राईट, राईट, असं काही नाही की इट इज डिफिकल्ट, राईट. पॉसिबल आहे, फक्त त्याला मॅनेज करावं मॅनेज लागेल. करायला पाहिजे, बरोबर. तर ओके. याच्यामध्ये बेसिकली अजून प्लस पॉइंट्स. प्लस पॉइंट मध्ये इंडिपेंडन्स, ग्रेटर इंडिपेंडन्स आहे कम्पेअर टू अ येस, फुल येस, टाइम जॉब. येस. तुम्ही जास्त इंडिपेंडेंट असता कम्पेअर टू त्या एखाद्या एम्प्लॉयर कडे जर आपण काम करत असू तर आपण त्याच्यावरती डिपेंडेंट जास्त असतो. इथे येस. तसं नाही आहे. इथे तुम्ही तुमच्या तुमच्या फ्लेक्सिबिलिटी अनुसार, तुमच्या तुमच्या सिस्टम सोयानुसार प्रोसेस सुद्धा तुमच्या स्वतःच्या असतात, स्वतः त्यामुळे जास्त. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना डेव्हलप करू शकताय, येस, येस, लोकेशन तुमच्या पद्धतीने डेव्हलप करू शकताय. येस. तुम्हाला हायर अथॉरिटीवरती डिपेंड नाही राहायचं, म्हणजे किंवा करेक्ट. लॅडर्स पण नाही आहे तुमच्यावरती कुठल्या. बरोबर. तुम्हाला फक्त त्या कंपनीला डायरेक्ट रिप्रेझेंटेशन राईट, राईट. ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करायचं. ह्याच्यामध्ये अजून एक गुड थिंग प्लस आहे, पॉईंट. की प्लस पॉइंट आहे, की तुम्ही एखाद्या जर कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला एक स्पेसिफिक टास्क दिलेले असतात. तेच टास्क तुम्हाला रिपिटेटिव्ह दररोज करायला किंवा लागतं. करायला लागतात. तर ह्याच्यामध्ये तसं नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी ऑफ जॉब्स मिळू शकतात, की तुम्ही जेवढे पण स्किल्स तुमचे असतील किंवा तुमचे जेवढे गिग्स तुम्ही लिस्ट केले असतील तर त्या व्हेरायटी ऑफ एरियामध्ये, एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये तुम्ही काम करू शकता. म्हणजे तुम्ही फोटो एडिटिंग पण करू शकता, तुम्ही व्हिडिओ एडिटिंग पण करू शकता, तुम्ही व्हॉइस ओव्हर येस, पण देऊ शकता. असं येस. वेगवेगळे पण मला असं वाटतं की हे जे गोष्ट आहे, ही गोष्ट तसं बघायला गेलं तर काही लोकांना रिपिटेटिव्ह जॉब करण्यामध्येच इंटरेस्ट असतो. थोडं हा, जरी वेगळं काही झालं तर त्यांना ते सहन होत नाही, किंवा बरोबर. असं. पण ह्या लोकांना आता लवकरात लवकर बी लाईक अ वॉटर, ब्रुसली म्हणायचं ना, बी लाईक अ वॉटर, बी लाईक म्हणजे वॉटर. फ्लेक्सिबल बना. कारण तुम्ही राईट. फ्लेक्सिबल नाही बनला तर तुम्हाला उचलून बाजूला करून दिलं जाईल, कधी फेकलं जाईल तुम्हाला लक्षात येणार नाही. तसंच गिग इकॉनॉमीमध्ये सुद्धा तुम्हाला कधी बाजूला फेकलं जाईल काही कळणार नाही. सो बरोबर. बी लाईक अ वॉटर, बी फ्लेक्सिबल, आणि डिफरंट टाइप्स ऑफ प्रोजेक्ट आले तरी सुद्धा ते घ्या, करेक्ट. लर्न करा आणि त्याच्यातून तुमचं स्वतःचा स्पेशल नॉलेज डेव्हलप करा, जे की तुम्हाला अजून पुढे घेऊन जाईल बरोबर. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये स्पेशल बनवेल. राईट, ओके, राईट. सो अजून काही प्लस पॉइंट्स? ह्याच्यामध्ये अजून प्लस पॉइंट म्हणजे पेमेंट सुद्धा बऱ्यापैकी चांगले असतात. कारण की ज्यावेळी म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी इंडिव्हिज्युअली समजा एखाद्या कंपनीकडे गेलो किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलकडे गेलो आणि मी ज्यावेळी त्यांना भरपूर वेळा असं फ्रीलान्सर सोबत होतं, की ते लोक करतात काम वगैरे, सबमिट वगैरे करतात, पण त्यांना पेमेंट मिळत पेमेंट नाही. भेटत नाही. ओके. मग हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, गिग प्लॅटफॉर्म्स, तर ह्याच्यामुळे ना पेमेंट वगैरे सुद्धा एकदम व्यवस्थित टाइमली मिळतो. कारण की ज्यावेळी मी एखादा टास्क एखादा टास्कसाठी मी एकाला हायर करतो, तर मला फुल पेमेंट त्याला आधी करावं लागतं. ते पेमेंट त्याला जात नाही. ते हा, म्हणजे पेमेंट ते त्या प्लॅटफॉर्मकडे राहतं. प्लॅटफॉर्मकडे राहतं. मग सिक्युरिटी प्लॅटफॉर्मकडे बेस. सिक्युरिटी बेसिसमध्ये, की ते त्यांनी होल्ड करून ठेवलेलं आहे. मग त्यांची जी एक डेडलाईन असते, की एवढ्या दिवसांमध्ये मी टास्क कंप्लीट करून तुम्हाला सबमिट करणार. मग ओके. म्हणजे एकदा का टास्क आपण सबमिट केला, तिथून ऍक्सेप्ट केला, की टायमरच चालू होतो डायरेक्टली.
ओके की ओके युअर टास्क विल बी डिलिव्हर्ड इन 3 days अँड 12 hours. ओके. मग सो ते हे काउंटडाऊनच चालू होऊन जातो. आणि त्या वेळेत द्यावाच लागतं आपल्याला. येस. आणि मग त्यावेळी मग तो एकदा का टास्क कंप्लीट केला की तिथून सबमिशन येतं की टास्क हॅज बीन सबमिटेड. मग आपण तो चेक करायचा की ओके ओके सगळं बरोबर आहे. रिव्हिजन काय पाठवायचे असतील तर तिथं रिव्हिजनला टाकता येतं आपल्याला परत. मग परत रिव्हिजन रिवाइज होतं आणि मग परत सबमिट होतं. आणि एकदा का आपण अप्रूव्ह केल्यानंतर जे पैसे असतात ते रिलीज होतात आणि मग ते त्या गिग वर्करला गिग वर्करला मिळतात. भेटतात. भेटतात. ओके मग ओके ह्याच्यामध्ये पण भरपूर आहेत. कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं काही. तर ते त्या केसमध्ये जे प्लॅटफॉर्म्स असतात ते पूर्ण हँडल करतात. ते सगळं ओके. आपण आता कॉन्स कडे येणारच आहे, मग हा त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपण डिस्कस डिस्कस करणारच आहे. करू. राईट. तर ओके. हा सो पेचा पॉझिटिव्ह पार्ट पॉइंट्स आहे. एकदा फक्त हायलाइट कर किंवा हायलाइट रिपीट कर. येस. रिपीट आता कर. बेसिक पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत तर एक तर म्हणजे फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला भरपूर मिळते. ग्रेटर इंडिपेंडन्स आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही बेसिकली इंडिपेंडेंट वर्कर असता त्यामुळे कम्पेअर्ड टू अ जॉब तुम्हाला जास्त इंडिपेंडन्स मिळतो इथं. परत तुम्ही ओके. व्हेरायटी ऑफ जॉब्स करू शकता. एखाद्या जॉबचा तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही तो डिलिस्ट करून नवीन हे करू शकता. किंवा वेगळा जॉब घेऊ जसं जसं शकता. तुम्ही स्किल्स तुमचे अपग्रेड करताय तसं तसं तुम्ही जास्त नंबर ऑफ टास्कच्या अंडर तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकता की करू शकता. हे पण मी करतो, हे पण करतो, हे पण करतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी ऑफ जॉब्स मिळू शकतात. आणि पे पण पेमेंट्स तुम्हाला कम्पॅरेटिव्हली चांगला पेमेंट्स आहे. पण ऍज कम्पेअर टू हा जॉब चांगले भेटू चांगले शकतात. चांगले भेटतात. कारण की कसं म्हणजे आहे डिपेंड्स ऑन युअर स्किल. राईट स्किल आणि कंपनीवरती. काही कंपन्या कंपनी असतात पण. त्या कमी देतात. काही कंपन्या असतात त्या जास्त पण देतात. कारण की त्यांना एखादा एम्प्लॉई घेऊन त्याला सगळे बेनिफिट्स आणि हे सगळे पैसे देण्यापेक्षा तुम्हाला थोडे पैसे जास्त द्यायला त्यांना काहीच फरक आवरली नाही पडत. बेसिसवरती तुम्हाला राईट. हायर करून मॅक्सिमम पेमेंट द्यायला पण त्यांना काही हरकत नाही. हरकत नाही. त्यामुळे येस. कंपॅरेटिव्हली तुम्हाला जास्त पैसे मिळतात तेच टास्क करायला इफ यू आर इन इन अ जॉब इन जॉब. डुईंग द सेम थिंग. ओके तर हे ओके. बेसिकली प्रोज आहेत ॲज अ गिग वर्कर जर गिग तुम्ही काम वर्कर्स. करत असाल. येस. आणि सो तसंच याच्यामध्ये कॉन्स पण येतात. म्हणजे डिसएडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस किंवा की निगेटिव्ह पॉइंट्स. निगेटिव्ह पॉइंट्स थोडेफार. तर निगेटिव्ह पॉइंट्स काय आहेत तर बेसिकली ज्यावेळी आपण एखाद्या कंपनीमध्ये ॲज अ एम्प्लॉय म्हणून जॉईन होतो तर आपल्याला काही ठराविक बेनिफिट्स मिळतात. फॉर एक्झाम्पल हेल्थ केअर असेल, ओके. हेल्थ इन्शुरन्स तुमचा, तुमच्या फॅमिलीचा वगैरे. ओके. सो प्लस अंडर लेबर ऍक्ट जे काही येस, गोष्टी आहेत येस. त्या अंडर सगळ्या. लेबर लॉ जे काही गोष्टी असतात त्याच्या अंडर ते पूर्ण गव्हर्नमेंटची एक सिक्युरिटी आपल्याकडे असते की येस. समजा मला जॉब काय सिक्युरिटी. जॉब सिक्युरिटी. राईट. जॉब सिक्युरिटी प्लस जॉब बेनिफिट्स म्हणता येईल. हा की त्यामध्ये आपल्याला इन्शुरन्स मिळतो, पेड सिक लिव्ह मिळते. म्हणजे समजा हा एखादा मी बरोबर. आजारी पडलो तरी सुद्धा पेड पेमेंट तर मला त्या चालूच दिवसाचं असते. मिळणारच आहे. चालूच पण असते. समजा एखादा उबर ड्रायव्हर किंवा एखादा स्विगी डिलिव्हरी बॉय जर का आजारी पडला आणि तर त्या त्यांनी काम दिवशी नाही त्याला केलं तर काम त्याला नाही तर केलं काहीच पैसे नाही मिळणार. काहीच पैसे मिळणार नाही. तर हे एक बेनिफिट हे एक डिसएडव्हान्टेज आहे ऍज डिसएडव्हान्टेज अ गिग वर्कर. गिग वर्कर. परत प्रॉव्हिडंट फंड वगैरे जे काय असतो तो हा इंडिव्हिज्युअल सेटअप त्यांना स्वतःला करायला लागतो रादर देन की हा म्हणजे थर्ड पार्टीचे जे काही कंपन्याज राईट, असतील त्यांना राईट, अप्रोच करून त्यांनी स्वतः त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. राईट, सो राईट. नॉर्मली इथं आता परत येते की त्याचा म्हणजे ह्या पॉईंटवर आपण फक्त थोडंसं बोलूया की जरी कॉन्स असला निगेटिव्ह पॉईंट्स असला तरी सुद्धा याचं सोल्युशन पण अगदी सोपं आहे की तुम्ही तुमचा फिनान्शियल ऍडवायझर पकडा आणि त्या फिनान्शियल ऍडवायझर कडून तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित करून घ्या की जे कंपन्यांमध्ये करून मिळायचं रेडीमेड ते बरोबर. तुम्ही तुमचं स्वतःचं करून घ्या फायनान्शियल ऍडवायझरला भेटून. सो राईट. ते जर तुम्ही केलं तर ह्या पॉइंटला सुद्धा तुम्ही ओव्हरकम करू करू शकता. शकतो. ओके. बरोबर. सो अजून ठराविक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी काहीच करता येत नाही. म्हणजे हेल्थ केअर वगैरे आपल्याला मिळतं. आपण स्वतःला ते इन्शुरन्स म्हणजे ऍज अ गिग वर्कर तुम्हाला स्वतः ते तुमच्यासाठी इन्शुरन्स वगैरे सगळ्या गोष्टी ह्या स्वतः कराव्या लागणार आहेत. हा ज्या बरोबर आपल्याला कंपनीकडून भेटतात. त्याच्याऐवजी आपल्याला स्वतःलाच हे करायला पाहिजे. करावं लागणार आहे. बरोबर. आणि बाकी राहिला प्रश्न हा पेड जे सिक सगळ्यात लीव्हचा महत्वाचं वगैरे. मला वाटतं मेजर पॉइंट आहे तो म्हणजे एकतर पेड सिक लिव्ह. तर या राईट, काय आपण अरेंज करू राईट. शकत नाही पेड सिक लीव्ह असू दे किंवा किंवा पीएफ. पीएफ कारण असू त्या दे. पीएफ मध्ये हाफ पेमेंट आपण टाकत कंपनी असतो हाफ आणि हाफ कंपनी कंपनी टाकत कंपनी असते. टाकत असते तर ते असा विषय. कंपनी काहीच टाकणार नाही. आता आपल्यालाच सगळं टाकायचं अगदी आहे. अगदी बरोबर अगदी. आणि भरपूर म्हणजे मी ह्याच्यावरती पण एक हे बघितलेलं गिग इकॉनॉमी बद्दलच एक टेड टॉक बघितलेलं. त्यामध्ये त्याने मेन्शन केलं एक रिपोर्टर होता तो तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झालेला की एक डिलिव्हरी बॉय होता युएस मधलं हे आहे.
आय गेस टास्क रॅबिट का कुठली तरी त्यांचं पोस्टमॅन असं काहीतरी डोर टू डोर असे कुठली तरी कंपनी आहे, त्याच्यामध्ये बेसिक डिलिव्हरीचं काम असतं. तर ते डिलिव्हरी करताना त्याचा ऍक्सिडेंट झाला ओके. आणि तो 1 महिना बेड रेस्ट वरतीच होता. ओके. तर मग ते 1 महिना तो ऍक्सिडेंट त्याचा झाला त्या कंपनीचं काम करताना. ओके. करेक्ट. तर टेक्निकली जर का तो लेबर लॉच्या अंडर किंवा ऍज अ वर्कर म्हणून काम करत असला तर ती लायबिलिटी त्या कंपनीची असती. कंपनीची असती. हा. बट सिन्स ही वॉज अ गिग वर्कर, 1 महिना त्याला घरीच राहावं लागलं विदाऊट पे, आणि प्लस जे काय एक्सपेन्सेस होते, हॉस्पिटल एक्सपेन्सेस वगैरे, ते सगळे त्याला इंडिव्हिज्युअली स्वतःला करावे स्वतःला लागले. कव्हर करावे येस, लागले. येस, येस. तर हा एक हे पार्ट असू शकतो. बाकी मग पर्सनल एक्सपेन्सेस वगैरे किंवा क्वार्टरली टॅक्सेस, कारण की हा सगळा टॅक्सेबल इन्कम असतो. कारण की आपण इंटरनेटवरती ज्यावेळी एखादं काम करतो तर त्याच्यासाठी पण आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स तर भरावाच लागणार. हो, हो, हो. कारण ज्यावेळी आपण कंपनीमध्ये जॉब करत असतो त्यावेळी सॅलरी आपली टॅक्स कट करून येते ऑलरेडी. पण इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला पैसे येतात, कारण की जी कंपनी तुम्हाला काम देते ती काय तुमचा टॅक्स कट करत नाही, पण कट तुम्हाला करत नाही. हे इंडिव्हिज्युअली तुमचं इंडिव्हिज्युअली टॅक्स फाईल करावे लागेल राईट. आणि तिथं टॅक्स पण पे करावा लागेल. बरोबर. आणि करेक्ट. परत तोच पार्ट आहे. तुम्ही म्हटलं ना की हे जे काही कंपनीज आपल्याला रेडीमेड करून देत होती, राईट. तेच फक्त तुम्हाला काय करावं लागेल की फायनान्शियल ऍडवायझर किंवा सीए वगैरे पकडून तुम्हाला राईट. त्यांच्याकडून त्या पद्धतीनं हे सगळं मॅनेज करून घ्यावं लागेल. बरोबर. बरोबर. जसं की आता ऍक्सिडेंटचा आपण बोललो तर तो पर्सनल ऍक्सिडेंट घेऊ शकतो. राईट. त्यानंतर हॉस्पिटलच्या बिलचा आपण बोलतो, तो हेल्थ इन्शुरन्स जर त्याने घेतला तर त्याचं बिल्स, राईट. तो कमवतोय जास्त तर त्यानं ते फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे. करेक्ट. कंपन्याच करतायत का तर त्यांना लेबर लॉ आहे म्हणून त्या करतायत, तुमच्या करेक्ट. सेफ्टीसाठी सिक्युरिटीसाठी करत नाही. नाही. सो असं पण करेक्ट. होऊ शकते. पण तसं म्हणता येत नाही. चांगला विचार करूनच कंपन्या सुद्धा करतायत. पण हो. आता कंपनीमध्ये तुम्ही नसाल तर तुम्ही करा. बरोबर. सो हा पार्ट आपण ओव्हरकम करू शकतो. हा बरोबर. जो काही निगेटिव्ह पॉइंट आहे. अजून बरोबर. पुढे काय आहे? अजून दुसरं म्हणजे अजून एक प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये असा येतो की ज्यावेळी आपण कंपनीजमध्ये वगैरे असतो त्यावेळी आपल्या बाजूला कोवर्कर्स वगैरे असतात. तर येस, येस. कोवर्कर्स असतात, आपण त्यांच्याकडून भरपूर शिकतो. लर्न करतो. ओके. एक कंपनी कल्चरमध्ये आपल्याला भरपूर गोष्टी कल्चर आणि आपलं ग्रोथ होतं. तर ग्रोथ ज्यावेळी होतो. आपण गिग इकॉनॉमीमध्ये काम करत असतो त्यावेळी आपण इंडिव्हिज्युअली इंडिव्हिज्युअल. इंडिपेंडेंटली काम करत असतो, कुठेही असू शकतो आपण. हा. तर सो तो आपल्या जो सराउंडिंगला ते सराउंडिंग भेटणार नाही. राईट, तो ते कल्चर सराउंडिंग, नाही तो भेटणार. कल्चरल, तो जो एक आपल्याला ऍब्सेन्स. ऍब्सेन्स म्हणण्यापेक्षा ते आजूबाजूच्या लोकांचं बोलण्याचं ऐकून किंवा आजूबाजूच्या डिस्कशन्स ऐकून जे आपली ग्रोथ होते किंवा आपल्याला एक ओके. नॉलेज येतं. बाय ऑब्झर्वेशन, बाय लर्निंग आपण जे काही तिथे करेक्ट. ग्रास्प करणार असतोय, करेक्ट. कारण ते पण आपल्याला एक नॉलेजच देऊन जात असते ते कल्चर. बरोबर. पण बरोबर. आता आपण त्या कल्चरमध्येच नाहीये तर आपण ते मिस करतोय. करेक्ट. मग याला अजून एक मला असं वाटतं की आपण ऑनलाईन कम्युनिटीज कनेक्ट करायला पाहिजे. राईट. आता ऑनलाईन कम्युनिटीज बऱ्याच आहेत, जसं पब्लिक स्पीकिंगच्या आहेत, लिडरशिपच्या आहेत, टाइम मॅनेजमेंटच्या आहेत, राईट. प्रोडक्टच्या आहेत. राईट. तर तिथे तर राहायला परत पाहिजे. ते करायला पाहिजे. प्लस आता आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी कोवर्किंग स्पेसमध्ये जाऊन काम करायचं, म्हणजे जिथं आपल्याला अजून आपल्यासारखे फ्रीलान्सर्स किंवा वेगवेगळ्या कंपनीज वगैरेंना नेटवर्किंग करायला भेटतं. हो. तर ते एक करू शकतो की रादर दॅन तसंही सिटिंग करू ऍट होम, शकतो आपण. हा, की घरी बसण्यापेक्षा आपण कोवर्किंग स्पेस मध्ये जाऊन तिथे थोडस लोकांच्यावर कनेक्ट व्हा, जे कदाचित राईट. तुमच्या इंडस्ट्री मधले सुद्धा असू शकतील तिथे, राईट. किंवा ऍटलीस्ट नाहीतरी मग ऑनलाईन तरी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. बरोबर. म्हणजे एखादी कम्युनिटी असेल जी तुमच्या निशशी कनेक्टेड असेल, म्हणजे तुमच्या टॉपिकशी कनेक्टेड असेल, तर त्या कम्युनिटी जॉईन करा. राईट. तिथे तुम्हाला समजेल की बाबा नेमकं काय होतंय, नवीन काय गोष्टी येत आहेत का, जुन्या काय गोष्टी जात आहेत का. तर त्या ठिकाणी कनेक्टेड राहिलं तर मला असं वाटतं की जे काही इथं उणीव भासत होती किंवा जी काही सेल्फ डेव्हलपमेंट ग्रोथ कमी होत होती तिकडे ग्रोथ होऊ शकते असं मला वाटतं. बरोबर. बरोबर. तर आपण एक चांगलं सोल्युशन देतोय लोकांना की आपण जरी कॉन सांगत असलो, म्हणजे प्रॉब्लेम सांगत असलो, तरी आपण प्रॉब्लेमच्या बरोबर लगेच आपल्या व्ह्युअर्सना सोल्युशन सुद्धा सांगतोय की बाबा करेक्ट. तुम्ही हे ओव्हरकम करू शकताय, अंडर स्ट्रेस जाऊ नका किंवा अंडर टेन्शन जायची काही गरज नाहीये. ओव्हरकम करण्यासारखं आहे, इझी आहे, ओव्हरकम येस. करू शकताय. येस. येस. अजून पुढे जाणार पण आता. आणि दुसरा आणि शेवटचं हे म्हणजे काय की ज्यावेळी आपण एखादा जॉब करत असतो त्यावेळी आपल्याला आपलं काम केलं की आपल्याला काम येत असतं वरून, ते काम करून आपण सबमिट करत जात असतो. हो. पण ह्या केसमध्ये फ्रीलान्सिंगच्या ह्याच्यामध्ये कसं आहे की कंटिन्युअसली तुम्हाला काम शोधावं लागतं. ओके. म्हणजे अनलेस अँड अंटिल तुमच्याकडे कंटिन्युअस काम
नाही आहे तर तुम्ही सस्टेन नाही करू शकत, कारण की जोपर्यंत तुमच्याकडे काम आहे तोपर्यंतच तुम्ही पैसे कमवता. त्यामुळे कंटिन्युअस काम शोधत राहणे हे एक चॅलेंज असतं. ओके. आणि प्लस असं पण एक एक वेळेला होतं की भरपूर तुम्हाला काम येतं की तुम्ही हँडल नाही करू हँडल शकत, नाही करू शकत, वर्क प्रेशर. किंवा टाइम डिलिव्हरीज वगैरे. म्हणजे जिथं ऍज अ एम्प्लॉय तुम्ही 8 तास काम करता, तिथं ऍज अ फ्रीलान्सर तुम्हाला जर का मल्टिपल भरपूर कामं आले तर तुम्हाला 10, 15, 12, 18 तास सुद्धा काम करायला लागणार, कारण की तुम्हाला त्या डिलिव्हरीज कम्प्लीट करायच्या आहेत. ओके. ओके. तर ह्याच्यामुळे एक स्ट्रेस येऊ स्ट्रेस शकतो येऊ जास्त. शकतो लाईफमध्ये. बरोबर. सो तिथे परत तो प्रश्न येतो की वर्क लाईफ बॅलन्स करता आली पाहिजे, किंवा राईट. फिजिकल हेल्थ मेंटेन करता, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ मेंटेन राईट. करून. आणि इथे तोच येतो की टास्क मॅनेजमेंट. राईट. कारण तुमच्याकडे खूप सारे टास्क असतील आणि जर तुम्ही ते मॅनेज केले नसतील राईट. तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा स्ट्रेस येणार. स्ट्रेस येणारच. हा. करेक्ट. सो आणि असंही नाही की काही जरी मी असं मला वाटतं की जरी मी फ्रीलान्सर असलो किंवा मी एक गिग वर्कर असलो तर मी आणि माझ्या इकडे टीम बिल्ड करू शकतोय असं मला वाटतंय. हा, ऑब्व्हियसली हा, म्हणजे ऑब्व्हियसली. काही अशी माझ्याकडे लोक असतील की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये, त्यांना राईट. ऑफलाईन मध्ये अजूनही काम करण्याची इच्छा आहे. राईट. सो अशा लोकांनी मी कुठे ना कुठेतरी 4 लोकांना ऑफलाईन मध्ये बसवू शकतो. करेक्ट. करेक्ट. एखादा फ्लॅट घेऊन, एखादं कुठेतरी हे करून त्या बरोबर. ठिकाणी मी त्यांना बसवू शकतो. त्यांच्याकडनं काम घेऊन मी बरोबर. इकडे डिलिव्हर करू शकतो, मोठे प्रोजेक्ट असतील तर. बरोबर. करेक्ट. येस. पण ते परत तेच आहे की बेसिकली आपण गिग इकॉनॉमी किंवा गिग वर्क्स कोणासाठी आहे बेसिकली, की तुमच्याकडे एक ठराविक स्पेशल स्किल सेट्स आहेत आणि तुम्हाला ते स्किल सेटला मॉनिटाईज करायचं आहे. म्हणजे गिग इकॉनॉमी म्हणजे बेसिकली जर याच्यात असं नाही आहे ना की बाबा 1% असायला पाहिजे, असं काही नाही. असं काही नाहीये. असं काही नाही. म्हणजे माझ्याकडे माझी टीम सुद्धा असू शकते आणि मी काम असू पण घेऊ शकतं ना, शकतो. असू शकतं ना. येस, Okay. येस, येस. पण बेसिक म्हणजे तसं करता येतच डेफिनेटली. आता भरपूर फ्रीलान्सिंग आणि ह्याच्यावरती सुद्धा भरपूर अशा छोट्या छोट्या कंपनीज आहेत की ज्यांच्याकडे लोक आहेत, टीम आहे पूर्ण. टीम आहे. पण हा. मेन प्रॉब्लेम कुठं येतो माहितीये का, ज्यावेळी आपण टीम घेतो त्यावेळी बेसिकली आपण एक कंपनी असतो. हा, हा. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा फॉर एक्झाम्पल मला एक लोगो डिझाईन करायचा आहे. म्हणजे परत आपण त्या ट्रॅडिशनल किंवा नाही, आता नाही. रेग्युलर जे चालू आहे त्या गोष्टींमध्ये जातो. नाही, मी सांगतो प्रॉब्लेम कुठे येतो मी सांगतो, की ज्यावेळी मी एखादा फ्रीलान्सर हायर करायचा, फॉर एक्झाम्पल मला एक लोगो बनवायचा आहे माझ्या नवीन कंपनीसाठी. आणि मग ज्यावेळी तुमच्याकडे 4-5 लोकांची टीम येते त्यावेळी बेसिकली तुमची एक कंपनीच झाली, एक फर्म झाली. ओके. करेक्ट. आणि एक इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट डिझायनर आहे. तो पण लोगो डिझाईनचं काम करतो. मग ज्यावेळी आपल्याला एक फर्म चालवायची असते त्यावेळी जो आपल्याला कॉस्ट इन्कर्ड असतो तो जास्त असतो. ओके. म्हणजे रादर देन मी एका कंपनीला जर का कोटेशन मागितलं आणि जर का मी एका इंडिव्हिज्युअल ह्याला कोटेशन मागितलं तर तर त्याच्यामध्ये तो कॉस्ट डिफरन्स खूप असणार. राईट, खूप असणार आहे. कारण की ज्यावेळी मी एका कंपनीकडून लोगोचं कोटेशन मागतो त्यावेळी दे विल चार्ज मी 25-50 हजार रुपये फॉर कारण त्यांचे लोगो. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तेवढे आहेत. एक ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तेवढे आहेत. राईट. त्यामुळे त्यांचे तेच प्रोडक्ट महाग असणार. प्रोडक्ट महाग असणार आणि मे बी चांगले पण असणार कम्पॅरेटिव्हली. हा, म्हणजे चांगले जिथं असू शकतात. राईट कदाचित त्याच क्वालिटीचं बाहेर पण मिळू शकते, मिळू कारण शकतं. तिथे राईट. कोणतरी डिझाईन करतोय तो सुद्धा एक एम्प्लॉईज आहे आणि तो एम्प्लॉईज सुद्धा आहे. घरातून काम करू शकतो. बरोबर, सो बरोबर. हा डिफरन्स आहे त्या ठिकाणी. राईट. फक्त तो एकच डिफरन्स आहे. मोस्टली गिग इकॉनॉमी जी आहे ना ती इट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रॅक्टिंग ओके. 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 मोस्टली. पण लोक करतात तसं. आता म्हणजे हा, भरपूर म्हणजे फायबर वरती वगैरे पण भरपूर असे आहेत की जे कंपनीज काइंड ऑफच आहेत, छोट्या छोट्या हा, टीम्स म्हणजे आहेत की जे स्मॉल फर्म्स राईट आहेत की ज्या अशा पद्धतीने वर्क डिलिव्हर करतात. वर्क डिलिव्हर करतात. आणि ते असतं ना की फॅमिलियर वर्क्स असतात ना, जसं की आपण आज म्हणतो सोशल मीडिया म्हटलं की त्याच्यामध्ये सोशल मीडिया मॅनेजमेंट आलं, सोशल मीडिया मार्केटिंग आलं, त्याच्यामध्ये लगेच मग वेबसाईट डिझायनिंगचा पार्ट येते, आला. डिझायनिंगचा पार्ट आला, वेबसाईट आला, SEO आलं. मग आता हे सगळे काय आहेत, एकाच ट्रीचे ब्रांचेस आहेत असं मला काय हरकत नाही. बरोबर. आणि हे सगळे जर एका ट्रीच्या म्हणजे एकाच छताच्या खाली असतील तर ते ह्या सगळ्यांना सर्व्हिस देऊ शकतात ना. बरोबर. बरोबर. त्यांचं म्हणजे एका नावाने सर्व्हिस देत असतील कशावरती, एखाद्या प्लॅटफॉर्मवरती राईट. एक काहीतरी नाव असेल तर त्याचं चांगले रेटिंग वाढू शकतात. ह्या बरोबर. 4 किंवा 10 जणांच्या याचं रेटिंग जे आहे ते त्या एका याच्यावरती पडणार आणि उलट
त्यांचं हे चांगलं होईल, परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो. 100%. हे सुद्धा पॉसिबल आहे किंवा हे होणारच नाही असं नाही, हे होणारच होणार आणि ऑब्व्हियसली. होतं. एकदा का हे तुम्ही जर का तुमच्या इंडिव्हिज्युअल स्किल मध्ये चांगला असला आणि लोक तुम्हाला कंटिन्युअस जॉब देत असतील, तर एका पॉइंट नंतर तुम्हाला डेफिनेटली हेल्प घ्यायची गरज पडणारच, लागेल, घ्यायलाच टीम बिल्ड लागते. करावीच लागेल, राईट, नाहीतर तुम्ही टाइम मध्ये काम करू शकणारच नाही. करू शकणार नाही. येस. सो आता आपण मला वाटतं वर्कर्सचे प्रोज आणि कॉन्स बघितले, आणि कॉन्स बरोबर. मध्ये आपण जे काही डिसएडव्हान्टेज होते त्याच्यामध्ये आपण लोकांना त्याच्या ओव्हरकम करण्यासाठी सोल्युशन सुद्धा दिले. बरोबर. सो मला असं वाटतं की आता आपण बिझनेस ओनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न, एक उद्योजकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न गिग इकॉनॉमी कडे बघायला पाहिजे आता. ते बघूया, आणि त्या ठिकाणी आपण प्लस पॉइंट काय, मायनस पॉइंट काय, ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज काय ते बघूया. राईट. सो स्टार्ट. सगळ्यात पहिला आपण आता ऍडव्हान्टेजेस बघूया. बिझनेसेस, ऑन्टरप्रिन्युअर्स असतील किंवा स्मॉल बिझनेसेस असतील त्यांच्यासाठी गिग इकॉनॉमीचा काय फायदा आहे. येस. तर सगळ्यात मेन म्हणजे जसं मगाशी आपण डिझायनिंग, लोगो डिझायनिंगचं एक एक्झाम्पल बघितलं, तर लोअर कॉस्ट एक त्याच्यामध्ये फॅक्टर आहे बिझनेसेससाठी, की एखादा टास्क जर का मला करायचा असेल आणि चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं असेल एखाद्या स्किल्ड लेबर कडून, तेच जर मी फॉर एक्झाम्पल जर हायर करायचं म्हणलं एखाद्या फुल टाइम एम्प्लॉईला, तर त्याला सगळे बेनिफिट्स द्यावे लागणार, त्याला सगळं जॉब पर्टिक्युलर हे द्यायला लागणार, आणि प्लस त्याच्यासाठी नंतर मला परत तो जो मेन एक टास्क आहे जो इम्पॉर्टंट आहे तो संपल्यानंतर सुद्धा मला त्याला नवीन नवीन काहीतरी हे करावं, टास्क द्यायला लागणार, कारण की तो माझ्याकडे फुल टाइम वर्क ओके. सो बॉन्डिंग मध्ये मंथली पेरोल वरती असल्यामुळे त्याला रोज काहीतरी काम दिलंच पाहिजे. की पण रादर माझ्याकडे ते एक वन टाइमच काम आहे. तर हे असे जे काम असतात की जे वन टाइमच येतात किंवा एव्हरी मंथली एकदा येतात किंवा क्वार्टरली एकदा येतात, तर अशा बेसिक छोट्या छोट्या कामांसाठी मी तेवढंच एक हायर केलं आणि काम झालं, विषय संपला. नंतर मला काही लायबिलिटी नाही आहे की मला त्याला सॅलरी द्यायची आहे किंवा कंटिन्युअस त्याला काम शोधून आणायचं आहे. तर हा एक बिझनेस ओनरसाठी फायदा आहे की लो कॉस्ट मध्ये पर्टिक्युलर इंडिपेंडेंट एखादा टास्क मी इझिली कम्प्लीट करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ॲबिलिटी टू स्केल करायचं जे आहे ना, ते क्विकली स्केल करता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमचं छोटासा समजा फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंट असेल. समजा टियर 1 सिटीमध्ये तुमचं एखादं रेस्टॉरंट आहे आणि तुम्हाला होम डिलिव्हरी चालू करायची. होम डिलिव्हरी जर का चालू करायची असेल तर तुम्हाला डिलिव्हरी बॉयज घ्यायला लागतील. मग तुम्ही किती डिलिव्हरी बॉयज घेऊ शकता? जास्तीत जास्त 1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता. डॉमिनोज सारखी वगैरे कंपनी असेल तर ती 20-25 डिलिव्हरी बॉयज घेऊ शकते. तेवढा आपला सेल पण नसतो. मग ज्यावेळी गिग इकॉनॉमीमध्ये आपण येतो त्यावेळी असे भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत की जे तुम्हाला त्यांचं पूर्ण डिलिव्हरी फ्लीट आहे सिस्टम पूर्ण. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मोस्टली आता जर बघायचं गेलं पुण्यामध्ये, तर मी पर्सनली सुद्धा माझ्या बिझनेसमध्ये डिलिव्हरीसाठी वापरतो म्हणजे डंजो बेसिकली एक स्टार्टअप आहे. गुगलनी फंडिंग केलेलं आहे डंजोमध्ये. तर ते काय करतात, पॉइंट ए टू पॉइंट बी तुम्हाला डिलिव्हरी करून देतात. मग ते तुमचं इंडिव्हिज्युअल पण असू दे किंवा भरपूर बिझनेसेस बरोबर पण ते टाईप करतात. मग माझं रेस्टॉरंट आहे आणि मला तर डिलिव्हरी पाहिजे, तर मी डिरेक्टली डंजो बरोबर टाईप करणार आणि त्यांचे जे काही 1000, 2000, 10,000 डिलिव्हरी बॉयज असतील ते माझ्यासाठी काम करणार सायमल्टेनियसली. येस. म्हणजे असं कधीच होणार नाही की माझ्याकडे ऑर्डर आहे आणि डिलिव्हरीला माणूस नाही आहे, किंवा एक माणूस गेलाय डिलिव्हरीला मग तो आल्यानंतर दुसरं होणार, असं नाही आहे. तर ती स्केल करायची जी ॲबिलिटी आहे ती एकदम फास्ट आहे बिझनेसेससाठी पण, की आपण टाईप केला एखाद्या ह्याच्याबरोबर आणि चालू. किंवा एखादं तुमचं स्टार्टिंगच आहे फॉर एक्झाम्पल बिझनेसची आणि तुम्हाला दिवसातून 2 ते 3च डिलिव्हरीज येतात. 2-3 डिलिव्हरीसाठी एक फुल टाइम डिलिव्हरी बॉय हायर करणं इज नॉट अ गुड आयडिया. येस, करेक्ट. मग त्या केसमध्ये सुद्धा गिग इकॉनॉमी भरपूर अफोर्डेबल पडते. आणि गिग इकॉनॉमीचा अजून एक फायदा आहे की आपल्याला एक डायव्हर्स पूल ऑफ फ्लेक्सिबल वर्कर्स मिळतात. तुम्हाला डिझायनर पाहिजे, डिझायनर तुम्हाला मिळतो. तुम्हाला डेव्हलपरची गरज लागली, तुम्हाला डेव्हलपर मिळतो. तुम्हाला डिलिव्हरी बॉयची गरज लागली, तुम्हाला डिलिव्हरी बॉय मिळू शकतो. येस. आणि फ्लेक्सिबल एकदम. तुम्हाला जे स्किल सेट पाहिजे ते स्किल सेट तुम्ही उभे करू शकता मार्केटमध्ये. राईट.
येस. सो माझा एक याच्यामध्ये कॉस्टिंग हा आता खूप ऍज अ बिझनेस माझ्यासाठी एक प्रो सांगतो. प्रो म्हणजे मी एक यूज केस केलेला तो सांगतो. आपला आय गेस याच्यावरती डिस्कशन झालेलं आधी पण, की माझी वेबसाईट जी आहे ती वर्ड प्रेस मध्ये आहे आणि वर्ड प्रेस मला बऱ्यापैकी येतं पण एवढं डिटेलमध्ये येत नाही. मग मी डेव्हलप करताना ना काहीतरी एक एरर आला की तो मला काही सॉल्व्ह करता येईना अजिबात. ओके. आणि मग मी फायबर वरती गेलो आणि मी सर्च केलं की वर्ड प्रेस क्विक फिक्स सोल्युशन प्रोव्हायडर किंवा असं काही पण. मग तिथं भरपूर लोक आले की जे म्हणले की आय विल फिक्स युअर वर्ड जे प्रेस वर्डप्रेस एरर. मध्ये एक्सपर्ट आहेत, कोडिंग एक्सपर्ट मध्ये. आहेत ते. येस येस. त्यांनी त्यांचे बेसिकली गिग्स तिथं मेन्शन केले आहेत की आय विल सॉल्व्ह एनी वर्ड प्रेस प्रॉब्लेम इन 2 hours, इन 3 hours असं त्यांचं लिहिलेलं होतं. मग मी जे ऑनलाईन होतं त्याच्यासोबत एकदा बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी माझ्याकडून लॉग इन डिटेल्स मागवले आणि त्यांनी चेक केलं आणि त्यांनी 20-25 मिनिटात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि नंतर मग त्यांनी पेमेंटची लिंक जनरेट केली. साधारणतः ₹700 मध्ये वगैरे माझा प्रॉब्लेम तो 20 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह झाला. येस. म्हणजे रादर देन गोईंग अँड हायरिंग अ फुल, म्हणजे मला फुल टाइम डेव्हलपर हायर करायची पण गरज नाही की ज्याला मला 30-50 हजार रुपये पे किंवा तुमच्या करायचे. एरियामध्ये जरी फिजिकली कोणी एक्सपर्ट असेल तर त्याच्याकडे जावा, त्याची अपॉइंटमेंट घ्या घ्या. आणि तो बरोबर देणार की नाही देणार माहिती नाही बरोबर आहे. हे बरोबर. सगळं या ठिकाणी काहीच करायचं नाहीये. काहीच करायचं जस्ट नाही. गो ऑनलाईन आणि येस बुक करा आणि त्यांचं येस प्रोफाईल चेक करून तुम्ही येस. त्या लोकांना काम देऊ शकता. प्रोफाईल, रेटिंग, रेटिंग सगळ्या आणि गोष्टी. रिव्ह्यूज हे राईट सगळं चेक करूनच राईट. तुम्ही त्यांना काम देऊ शकता. बरोबर. बरोबर. सो हा रिअल एक्सपिरियन्स आहे. येस. ओके. अजून बेसिकली प्रोज मध्ये तर हे भरपूर हे आहेत की लोअर कॉस्ट तुम्हाला मिळते एक तर, परत ॲबिलिटी टू स्केल क्विकली तुम्हाला. म्हणजे ह्या केसमध्ये सुद्धा समजा फॉर एक्झाम्पल माझी वेबसाईट डेव्हलपमेंटची कंपनी आहे फॉर एक्झाम्पल आणि माझ्याकडे 4 लोक काम करतात. तर समजा माझ्याकडे प्रोजेक्ट आला एखादा आणि त्यामध्ये ठराविक असं काहीतरी स्पेसिफिक स्किल सेट आहे की जे जे स्किलवाला माणूस माझ्या कंपनीमध्ये काम नाही करत. मग त्या केसमध्ये प्रोजेक्ट तर आहे आपल्याकडे आणि त्या पर्टिक्युलर एका स्किलसाठी मी ती डायरेक्टली आउटसोर्स करू शकतो. तर ह्या केसमध्ये पण भरपूर लोकांना तो टास्क कंप्लीट करता येतो आणि हाच बिझनेससाठी फायदा आहे की आपल्याला भरपूर वेगवेगळ्या डायव्हर्स पूल ऑफ फ्लेक्सिबल वर्कर्स मिळतात आणि ॲबिलिटी टू स्केल क्विकली आणि ॲट अ लो कॉस्ट. येस. म्हणजे उद्योजकांसाठी सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत येस की ज्यांचा ऑपरेटिंग कॉस्ट कमी होऊ येस. शकते. बरोबर. आणि जेव्हा ऑपरेटिंग कॉस्ट कमी होऊ शकते तर तेव्हा तेच पैसे ते मार्केटिंगला लावू शकतात राईट. आणि त्यांचा बिझनेस ग्रो करू शकतात. येस. आणि सो तुम्हाला मार्केटिंग कसं करायचं हे माहित नसेल तर तर मार्केटिंग त्याच्यासाठी करणारा सुद्धा माणूस तुम्हाला सुद्धा गिग वर्कर भेटू शकतो. राईट. येस. सो आता याच्यामध्ये आपण सगळे प्रोज बघितले. पण जसं चांगल्या बाजू आहेत तसं नक्कीच निगेटिव्ह गोष्टी सुद्धा असतात. राईट राईट. आता याच्यामध्ये काय निगेटिव्ह गोष्टी असू शकतात? आता जर डिसएडव्हान्टेजेस ऍज अ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू न बघायचं म्हटलं तर वर्कर्स जे आहेत ते त्यांची रिलायबिलिटी आपण सांगू शकत नाही. की फॉर एक्झाम्पल जसं आपण तो मगाशी एक एक्झाम्पल बघितला की तो डिलिव्हरी बॉयचा ऍक्सिडेंट झाला आणि तो बेड रेस्ट वरती गेला. तर कारण की ज्यावेळी आपण एखादे टास्क किंवा रिलायबिलिटी ज्यावेळी आपण फॉर एक्झाम्पल मी लोगो डिझायनिंगचं काम एका कंपनीला दिलं तर ते डेफिनेटली माझ्याकडं 25-30 हजार रुपये चार्ज करणार. पण ते रिलायबल का आहेत? कारण की त्यांचा एक एम्प्लॉय जरी नसला तरी बाकीचे 2-3-4 एम्प्लॉईज मिळून ते 100% रिलायबली मला ते ऑन टाइम डिलिव्हर करणारच. पण ह्या केसमध्ये तसं होत नाही कारण की माणूस एकच आहे. एकच माणूस आहे त्यामुळे रिलायबिलिटी आणि डिपेंडन्सी सगळी त्याच माणसावरती असते. तो माणूस फेल झाला तर आपला टास्क कंप्लीट होणार नाही ऑन टाइम. ओके. सो थोडक्यात सर्व्हिस आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून ऑन टाइम डिलिव्हर होऊ शकते असं नाही. होईलच असं नाही. होईलच असं नाही. याच्यामध्ये ऑल्दो सगळे लोक प्रयत्न करतातच की चांगलं काम करायचं, टाइमली काम करायचं, पण होऊ शकते असं. होऊ शकतं असं काहीतरी की काहीतरी त्याच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह असू राईट शकतो किंवा राईट त्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होऊ शकत तरी राईट मग त्या ठिकाणी असं होऊ शकतं. तर होऊ हा शकतं. एक मेजर प्रॉब्लेम हा असू एक शकतो. मेजर प्रॉब्लेम आहे की लेस थोडक्यात काय की रिलायबल नाही. रिलायबल नाही. रिलायबल नाही. आणि दुसरं काय की हा वन टाइम जॉब असल्यामुळे ना आपण काही असं टाईट रेग्युलेशन्स किंवा असं कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही करता येत नाही. किंवा करू शकतो पण रादर 2-3 दिवसाच्या कामासाठी एवढं युजली कोण हेडेक हे नाही करत. ओके. सो मला असं वाटतं की इट डिपेंड्स ऑन कंपनी आणि डिपेंड्स ऑन वर्क, टाइप ऑफ वर्क वर्क.
जर ते राईट थोडंसं मेजर असेल किंवा राईट थोडंसं लॉंग ड्युरेशनचं असेल तर मला वाटते कुठेतरी कंपनी काही ना काहीतरी ऍटलिस्ट राईट मेलवरती तरी एखादं कॉन्ट्रॅक्ट छोटंसं पाठवून राईट राईट काहीतरी लिगॅलिटी करत असेल किंवा बरोबर करणार, भविष्यात सुद्धा करणार, बरोबर कारण हे गरजेचं आहे. आणि ते ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट होतो ना त्यावेळी तो पार्ट टाइम एम्प्लॉईज होतो ओके, किंवा पार्ट टाइम. कॉन्ट्रॅक्ट पार्ट टाइम नाही, कदाचित मला असं वाटतं की येणाऱ्या काही काळामध्ये की जो पार्ट टाइम करतोय पण तो त्या टाइप मध्ये जे त्याला लेबर जे लॉ आहेत ते नाही लागणार. गिग इकॉनॉमीचे काहीतरी गिग वर्क टाइप ऑफ वर्कचे काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स निघतील जे करेक्ट गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस करेल. राईट आणि करणार गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस करणार हा, मग त्याच्यामध्ये असं नसेल की बाबा जरी एखादं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट म्युच्युअल केलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे नाही काय लागू होणार सगळ्या गोष्टी, म्हणजे जसं की फॅसिलिटीज मधल्या गोष्टी कुठल्या लागू होणार नाही नाहीत. पण नाही बॉन्डिंग असणार कुठलं, येस येस एक्सचेंज ऑफ मनी, म्हणजे जे काही तुम्ही काम करणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे, त्याचं मनीमध्ये जे काही तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे ती ती कुठेतरी सिक्युअर असली पाहिजे. म्हणजे मला बरोबर मिळणारे पैसे सिक्युअर असले पाहिजे, प्लस मी ज्याला जॉब देतोय तो कुठेतरी सिक्युअर असला पाहिजे की तो टास्क कम्प्लीट झाला पाहिजे. राईट तर ह्या दोन गोष्टीच येतात ना याच्यामध्ये. बाकी आणि काही दुसरा आज माझी अपेक्षा नाही आहे. मी एम्प्लॉई नाही आहे, त्यामुळे माझी अपेक्षा नाही की तुम्ही मला इन्शुरन्स द्यावा, तुम्ही मला बरोबर बरोबर काहीच नाही आहे, कॅन्टीन बरोबर द्यावा वगैरे. माझी अपेक्षा काय, मी काम करतोय तर तुम्ही मला पैसे दिले पाहिजेत. बरोबर तुमची अपेक्षा काय की तुम्हाला काम तुमचं काम मिळालं पाहिजे. मिळालं सो पाहिजे ह्या टाइम दोनच गोष्टी मॅटर करतात. मग राईट ह्याच्यासाठी 101% इंडियन गव्हर्नमेंट लॉज डेव्हलप करणार आणि ते लॉज येस इम्प्लिमेंट येस होणार आपल्याला. अजून अजून हे एवढं फुल स्केल वरती असं आलेलं नाही गव्हर्नमेंटने अजून आपण ह्याच्याकडे नोटीस नाही केलेलं की इकडे पण हा, एवढं हे आहे याच्यावरती इतकं टर्नओव्हर आहे आणि ह्या इंडस्ट्रीला ग्रोथ होण्यासाठी आपण याच्यामध्ये राईट एंटर करायला पाहिजे, असं अजून एवढं राईट गव्हर्नमेंटने सुद्धा हे केलेलं नाही. नाही केलेलं पण होणार ह्याच्या पुढच्या येत्या बरोबर काही काळामध्ये होऊ होणार शकतं. होणार डेफिनेटली होणार आणि अजून एक डिसएडव्हान्टेज काय आहे ह्याच्यामध्ये की कॉन्फिडेन्शियालिटीचा हा, की एखादं तुम्ही तुमची कंपनी जर का एखाद्या काहीतरी कॉन्फिडेन्शियल कामावरती कॉन्फिडेन्शियल प्रोजेक्टवरती काम करत असेल आणि ज्यावेळी तुम्ही एखादा थर्ड पार्टी वन टाइम काम करणारा माणूस घेता तर त्यावेळी तुम्हाला तुमची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन त्याच्यासोबत शेअर करावी लागते. तर हा एक ओके. मोठा तो डेटा किंवा तुमचा करेक्ट कन्सेप्ट हा लीक होऊ शकतो. हा लीक होऊ शकतो म्हणण्यापेक्षा हा बेसिकली तेच आहे की कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय त्या माणसासोबत त्या थर्ड पार्टी गिग वर्कर सोबत तर तो आणि मी एक बघितलं ना आता की काही आयटीचे असे प्रोजेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये सुद्धा हा कॉन्फिडेन्शियलचा प्रॉब्लेम येऊ शकतोय. मग त्यांनी काय केलंय की आता ते वर्कर आहेत तर त्यांना त्यांनी लॅपटॉप्स पाठवलेत आणि ते लॅपटॉप सिक्युर्ड आहेत राईट आणि त्यांना ते त्याच लॅपटॉपमध्ये त्यांना काम करायचं. त्या लॅपटॉपमध्ये बरोबर दुसऱ्या काही साईट्स पण ओपन करायच्या नाही आहेत नाही आणि ते काहीच ऍक्सेस करू शकत नाही. नाही नाही बरोबर हो भरपूर तर मॅक्सिमम म्हणजे जेवढ्या पण मेजर आयटी कंपनीज आहेत ना हा, मोठ्या म्हणजे मी पण आता बघितलं तर तसं ते तसंच एमएनसी करतात मध्ये आता ते स्वतः लॅपटॉप पाठवत आहेत येस वर्क ते फ्रॉम होम म्हणतात की करण्यासाठी. आमचं काम आहे आमचा डेटा आहे ह्या आमच्या मशीनवरतीच केला पाहिजे. हा ते लॅपटॉप व्हीपीएन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कला पण कनेक्टेड असतात. तुम्ही एक्सटर्नल पेनड्राईव्ह वगैरे काही जोडू शकत नाही त्याच्यामध्ये. हा हा हा. तर ते त्यातला डेटा लगेच काय बाहेर काहीच नाही जाऊ तुम्ही शकत. कॉपी बाहेरचा पेस्ट करू डेटा काय शकत नाही. आतमध्ये नाही येत. जे काय असेल ते मेल थ्रू, क्लाउड थ्रू आणि इंटरनेट त्यांच्या नेटवर्क थ्रूच तुम्ही थ्रूच ते काम करायचं असतं. काम सो त्या करायचं कारण ठिकाणी की लीक व्हायचा प्रश्न म्हणजे येत नाही आणि आणि जरी काय झालं तर लगेच समजतं ओके ओके, की त्यांना कुठून समजतं, ते राईट नोटीस करू शकतात. म्हणजे त्यांनी थोडक्यात काय तर तोच विषय झाला ना की आपण म्हटलं ना की ज्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो त्या ठिकाणी सोल्युशन हे शोधलं जातं. बरोबर सो या ठिकाणी तो प्रॉब्लेम आला होता कॉन्फिडेन्शियलिटीचा किंवा इन्फॉर्मेशन लीक होण्याचा, तर त्यांनी त्याला सिस्टम डेव्हलप केली करेक्ट आणि ती सिस्टम आज प्रोटेक्ट करते त्यांच्या कामाला. राईट राईट तर हे म्हणजे तोच आहे की शेवटी जर गरज असेल आणि प्रॉब्लेम असेल तर ती गरज भागवण्यासाठी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाणारच बरोबर आणि होणारच प्रॉब्लेम सॉल्व्ह. बरोबर अजून याच्यामध्ये काय निगेटिव्ह पॉइंट्स आहेत का बिझनेस पॉइंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू? बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू न बघितलं तर जास्त काय असे नाही बेसिकली प्रोजेस जास्त आहेत हा, कम्पॅरेटिव्ह टू वर्कर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघितलं तर, कारण राईट जर आपण पर्सेंटेज बघितलं तर एंटरप्रिनर्स किंवा जे काही वर्क डिलिव्हर करणारी लोक असतील, म्हणजे छोटे असतील किंवा मोठे असतील, म्हणजे छोटे बिझनेस असतील मोठे बिझनेस असतील, यांचं जर कंपॅरिझन केलं रेग्युलर जॉब करणाऱ्या लोकांची तर ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि सो म्हणून मेजर इम्पॅक्ट पडणार आहे तो ऍक्च्युअली एम्प्लॉई बेसवरच पडणार आहे, कारण एम्प्लॉई बेसच जास्त आहे ना. सो बरोबर त्यांच्यावरतीच परिणाम होणार जास्त. बरोबर आणि ऑन अँड ऍव्हरेज इंडियामध्ये जर बघितलं ना
ऑन अन ॲव्हरेज एखादा गिग वर्कर म्हणजे असं म्हणता येत नाही की म्हणजे हे डिलिव्हरी बॉयज आणि हे कम्पॅरेटिव्हली कमी कमवतात, पण एखादा स्किल्ड गिग वर्कर असेल एखाद्या IT कंपनीमध्ये किंवा डिझायनिंग मध्ये किंवा एडिटिंग मध्ये वगैरे असं करणार असेल ना, तर ते अप्रॉक्सिमेटली अराउंड 50 to 60 लाख रुपीज अॅन्युअली कमवतात लोक. येस, म्हणजे जे काही ज्या पद्धतीने आपण सॅलरीज मधून अर्न करू शकतोय राईट. त्याच्यापेक्षाही चांगलं अर्निंग आपण फ्रीलान्सिंग येस. मधनं करू शकतो आणि करू आता करतायत असं तुला करतायत लोक. म्हणायचं आहे. म्हणजे करतायत लोक. हे काही इमॅजिनरी नाहीये. नाही नाही, ऑनलाईन आत्ता ऑनलाईन इंडियामध्ये सर्वे आहे की 50 to 60 लाख रुपये अर्न करतायत. ऑन करतात ऑनलाईन. ओके, म्हणजे जे काही आपल्याकडे किती आता 80 लॅक्स आपण अराउंड अप्रॉक्सिमेटली 80 लॅक्स गिग वर्कर्स आहेत. येस. बरोबर आहे. आणि त्यातलं काहीतरी 1 का 2% काहीतरी म्हणजे ह्या कॅटेगरीमध्ये येतात ना, की 50 to 60 लॅक्स मध्ये म्हणजे नाही म्हणजे कमवतायत. ऍव्हरेज जर सगळेच तर काढलं नाहीत. ना, ऍव्हरेज जर काढलं ना, ऑन अन ऍव्हरेज टोटल गिग इकॉनॉमीचं जर बघितलं ना, ऑन अन ऍव्हरेज एक गिग वर्कर अराउंड 50 to 60 लाख रुपीज कमवतो इयरली. ओके ओके ओके. सो म्हणजे असं आहे की हे अजून पण आणि मेजर एवढा पैशामध्ये डिफरन्स काय येतो, कारण की मॅक्सिमम जे जॉब्स असतात ना ते बाहेरचे असतात. ओके ओके. त्यामुळे ते डॉलर्स मध्ये किंवा युरो मध्ये अर्न करत असतील आणि करेक्ट. करेक्ट. एक्सचेंज केल्यामुळे ते राईट. त्या पद्धतीने त्यांचा राईट. रेट वाढत असेल. करेक्ट. ओके. सो आपण आता वर्कर पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं, प्रोज अँड कॉन्स बघितले आणि त्याचबरोबर कॉन्सचे आपण म्हणजे जे काही निगेटिव्ह पॉईंट्स होते त्याचे सोल्युशन देखील सांगितले. आणि आता बिझनेसमॅन म्हणजे उद्योजकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण बघितलं की ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. सो आता आपण या सगळ्याचं एक रिव्हिजन किंवा या सगळ्याचं एक कन्क्लुजन आपण म्हणायला काय हरकत नाही की आपण कन्क्लुजनकडे येतोय आता. सो आता आपल्याला कन्क्लुजन पार्ट डिस्कस करायचंय की तर ठीक आहे, आता गिग इकॉनॉमी तर आहे, गिग इकॉनॉमी डेव्हलप होणार आहे, स्कोप आहे, पुऱ्या वर्ल्डमध्ये डेव्हलप होणार आणि इंडियामध्ये जास्त होणार हे दिसतंय. तर मग अशा ह्याच्यामध्ये आता मी काय करायला पाहिजे, किंवा आता अजून पण काही गव्हर्नमेंटचे रूल्स आलेले नाही आहेत, अजून तरी काही असं गिग वर्कर्सच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन नाहीये, जे काही थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्यावरतीच मी बिलीव्ह करून मला काम करायला लागते, किंवा ट्रस्ट वरतीच अजून पण काम चालू आहे. बरोबर. असं लॉ एन्फोर्समेंट वगैरे असं काही झालेली नाहीये किंवा अजून लॉज डेव्हलप झालेले नाही. अशा परिस्थितीमध्ये नक्कीच आपली मुलं जी काय आता जॉईन करतायत, जस्ट इंडस्ट्री जॉईन करतायत, तर या लोक आता कन्फ्युजन मध्ये असणारच आहेत. बरोबर. आता कशा पद्धतीने तू त्यांचं कन्फ्युजन दूर करू शकतोस, काय त्यांना विश्वास देऊ शकतोस की काय करायला पाहिजे त्यांनी? बेसिकली जसं तू म्हणलास तसं की गिग इकॉनॉमी इज द फ्युचर ऑफ वर्क. कारण की नवल रविकांत म्हणून एक US ऑन्टरप्रिन्युअर आहे. ओके. त्याचं हे म्हणणं आहे की फ्युचरमध्ये तुम्ही सकाळी उठणार, तुमच्या मोबाईलवरती मेसेज आले असणार की हे टास्क तुम्हाला आज करायचे आहेत, तुम्ही ते टास्क कंप्लीट करणार आणि संध्याकाळपर्यंत ते टास्कचे पैसे तुम्हाला मिळालेले असणार आणि तुम्ही झोपणार. ओके. सो पर डे अर्निंग तुमचं असणार. राईट. दररोज सकाळी तुम्हाला टास्क आज जे काही काम कराल तितके पैसे आजच येणार. आणि येस तुम्ही जे काही तुमची एक प्रोफाईल क्रिएट केलेली असणार, तुमचे जे काही स्किल्स असतील ते सकाळी उठले की तुम्हाला कळणार की हे टास्क मला कम्प्लीट करायचे. हे टास्क कम्प्लीट केले की तुम्हाला तुमचे पैसे मिळणार, त्यांचे टास्क कम्प्लीट झाले. आणि मॅक्सिमम म्हणजे इन द फ्युचर जग हे जे आहे हे टोटली गिग इकॉनॉमीकडे वळत जाणार आहे. कमीत कमी जॉब्स होणार आहेत, कारण की जेवढे पण इंटेन्सिव्ह जॉब्स आहेत किंवा जे हार्ड वर्किंगचे जॉब्स, रिपिटेटिव्ह जॉब्स होते ते सगळे आता रोबोट्स टेक ओव्हर करतात. रोबोट्स टेक ओव्हर करतात आणि ऑटोमेशन मध्ये जातात. त्यामुळे त्याला मदत करते मला वाटतं मशीन लर्निंग आणि AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे पूर्ण तो पार्ट घेऊन जाणार आहे. करेक्ट. सो रिपिटेटिव्ह पार्ट मध्ये तर कोणीच थांबू नये, लवकरात लवकर स्वतःला स्पेशल नॉलेज मध्ये अपग्रेड करायला पाहिजे. राईट. आणि जे काही क्रिएटिव्ह कामं असणार आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं AI आणि काही सुद्धा काम करू शकत नाही, ते फक्त ह्युमन ब्रेनच करू शकते. तशी कामं म्हणजे भरपूर जुने जॉब्स जाणार, पण भरपूर तसेच नवीन जॉब्स डेव्हलप पण होणार. तर आता येणाऱ्या यंग एंटरप्रिनर्सनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा तेच ते डॉक्टर, इंजिनियर, वकील, CA जे काही पॅटर्ननी चालत आलेले जे काही हे आहे ते सोडून पण नवीन काहीतरी करण्याच्या शोधात असायला पाहिजे. भरपूर. आणि खूप सारे
आलेले आहेत आज मार्केटमध्ये. नॉर्मली आज माझ्याकडे कोणी आलं तर मी त्यांना हेच सांगतो की आफ्टर 10th-12th काय करायला पाहिजे. तर जरा थोडंसं AI सर्च कर, बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काय करू शकतोस बघ, रोबोटिक्स मध्ये काय करू शकतोस बघ, राईट. त्यानंतर मशीन लर्निंग मध्ये काय करू शकतोस का बघ. तर मग त्या लोकांना प्रश्न पडतो की हे काय आहे. राईट. तर मला असं वाटतं की ह्याचा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे राईट. की यामध्ये लोकांनी यायला पाहिजे. राईट. सो आपण पण याच्यावरती पुढे व्हिडिओज बनवू की येस. नवीन अपॉर्च्युनिटीज काय आहेत त्याच्यावरती राईट. आपण व्हिडिओ बनवू. ओके, सो अजून कन्क्लुजन मध्ये काय काय बोलूया आपण त्यांना की त्यांनी कन्क्लुजन म्हणजे तयारी काय बेसिकली करायला पाहिजे किंवा कसं एंटर करायला पाहिजे की नको, का आता करायला पाहिजे की अजून थोड्या वर्षांनी करू दे. सी ह्याच्यामध्ये एकच आहे की बॅरियर टू एंट्री तुम्हाला काय नाही. ऍज लॉंग एज यू हॅव वन स्किल, एक स्किल जर तुमच्याकडे असेल तर त्या एक स्किलच्या अराउंड तुम्ही गिग्स डेव्हलप करू शकता. आणि जसं तुम्हाला एक्सपिरियन्स मिळत जाणार तसं तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला अजून जास्त वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या स्किल्स डेव्हलप करून अजून तुम्ही जास्तीत जास्त हे करू शकता. मेजर हे काय आहे की स्टुडंटसाठी वगैरे सगळ्यात चांगला ऑप्शन आहे की ज्यांना एक्सपिरियन्स नाही आहे पण ज्यांना काहीतरी चालू करायचं आहे. ओके, सो त्यांच्याकडे एखादं कोणतं तरी स्पेशल नॉलेज आहे राईट. आणि त्यांना कमी इन्व्हेस्टमेंट्स मध्ये किंवा कमी राईट. रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये म्हणा किंवा कमी फ्रीडम मेंटेन करून जर करेक्ट. त्यांना करायचं असेल की असंही करू शकतात की डे टाइम मध्ये एज्युकेशन घेऊ शकतात, राईट. त्यांचं जे काय डेली रुटीन असेल ते, राईट. आणि नाईट टाइमला ते US UKच्या ठिकाणचे कामं घेऊ शकतात आणि तिथे राईट. रात्रीच डिलिव्हर करून देऊ शकतात. करेक्ट. असंही होऊ शकतंय. सो थोडक्यात काय म्हणायचंय की याच्यामध्ये स्कोप आहे आणि स्कोप जरी 100% आहे. आहे आणि आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम दिसत असतील किंवा निगेटिव्ह गोष्टी दिसत असतील तर त्या गोष्टी कालांतरानं ओव्हरकम होणार आहेत, कारण याच्यामध्येच फ्युचर आहे. बरोबर. सो आत्ताच तुम्ही एंट्री करा, तुमचं एखादं स्पेशल नॉलेज डेव्हलप करा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाइम स्पेंड करावा लागणार आहे, कारण रेटिंग्स आणि रिव्ह्यूज हे टाइम स्पेंड केल्यानंतरच मिळणार आहेत, बरोबर. इनिशियली मिळणार नाही आहेत. आणि ही एक गोष्ट आहे की याच्यामध्ये फेक काय करू शकत नाही तुम्ही, नाही. कारण बरेच प्लॅटफॉर्म्स असे आहेत की ते रेटिंग्स आणि रिव्ह्यूज डिलीट सुद्धा करत नाहीत. जसं तुम्ही अमेझॉनवर गेलात तर अमेझॉन कितीही तुम्ही प्रयत्न केले तरी ते रिव्ह्यूज आणि रेटिंग्स डिलीट करत नाहीत, राईट. कारण ते जरी ते निगेटिव्ह असले तरी सुद्धा. सो या ठिकाणी स्कोप खूप आहे. इंटरनेटशी कनेक्टेड व्हायला पाहिजे, कारण इंटरनेटच्या माध्यमातूनच तुम्ही हे जॉब्स मिळवू शकता. सो पहिला इंटरनेटशी कनेक्टेड व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे काही स्किल आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमातून काम करून सुद्धा, आणि थोडंसं तुम्ही स्वतः सुद्धा मार्केटिंग केलं पाहिजे. तर स्कोप खूप आहे आणि बिनधास्त लोकांनी उतरायला पाहिजे असं आपण सांगायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. येस. येस. आज किती जास्तीत जास्त लोक जेवढे येतील तेवढं जास्तीत जास्त चांगलं आहे, कारण की लोकांना आता अवेअरनेस यायला आहे. बिझनेस ओनर्सना पण याच्याबद्दल अवेअरनेस येतोय. आणि आजच्या डेटमध्ये जेवढी छोटी टीम घेऊन तुम्ही सक्सेसफुल बिझनेस बांधू शकता तेवढं जास्त चांगलं आहे. हा म्हणजे आणि जे मॅक्सिमम गोष्टी आहेत ज्या जेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही गिग इकॉनॉमी मध्ये शिफ्ट करू शकता तेवढं जास्तीत जास्त चांगलं आहे. येस, म्हणजे अशा टाईपचे तुम्ही जर नवीन असाल आणि बिझनेसेस डेव्हलप करणार असाल तरी सुद्धा तो एक पॉइंट ऑफ व्ह्यू की कमी टीम मेंटेन करा तुमची, आणि बाकी तुमच्या सिस्टम प्रोसेस अशा डेव्हलप करा की बरेच वर्क्स तुम्ही असे गिग वर्कर्सना देऊ शकताय राईट. आणि त्यांच्याकडून कंट्रोल करून काम करून घेऊ शकताय. अशा पद्धतीनेच तुमचा बिझनेस सुद्धा डेव्हलप करा, बिझनेस आयडिया सुद्धा अशा पद्धतीने डेव्हलप करा, सिस्टम प्रोसेस सुद्धा अशा पद्धतीने डेव्हलप करा की मॅक्सिमम वर्क तुम्ही या गिग वर्कर्स कडून घ्याल, जेणेकरून तुम्ही एम्प्लॉयमेंट पण डेव्हलप कराल राईट. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सुद्धा रिड्यूस कराल, की राईट. जेणेकरून राहिलेला तो पैसा आहे तो तुम्ही सेल्स अँड मार्केटिंग वरती किंवा प्रोडक्टच्या क्वालिटी डेव्हलप करण्यावरती मॅक्सिमम इन्व्हेस्ट करू शकताय. आणि गिग वर्कर असाल तर तुम्हाला काही करायचं नाही आहे, सिम्पल आहे की तुम्हाला एका कुठल्याही प्रोडक्टचं किंवा एका कुठल्याही सर्व्हिसचं स्पेशल नॉलेज डेव्हलप करा, ते तुम्ही आज ऑनलाईनच्या माध्यमातून करू शकताय. राईट. अगदी घरी बसून सुद्धा स्पेशल नॉलेज डेव्हलप करू शकताय आणि त्या पद्धतीनं रेटिंग्स अँड रिव्ह्यूज मेंटेन करा. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चांगले अर्निंग्स पण होतील आणि फ्रीडम पण भेटेल, आज जो सगळ्यांना हवा आहे. राईट. येस. सो आजच्या पिढीला तर ते सगळ्यात मॅक्सिमम हवं आहे की फ्रीडम. राईट. मला माझ्या अटींवरती जगायचं आहे, माय रूल्स. ओके, सो अजून काही आपण याच्याविषयी बोलू शकतो?
ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळं कव्हर केलेलंच आहे आपण. येस. गिग इकॉनॉमी म्हणजे काय, टोटल इंडियामध्ये काय सीन आहे, प्रोज अँड कॉन्स वर्कर्ससाठी, प्रोज अँड कॉन्स बिझनेसेससाठी. येस. तर आणि बेसिक कन्क्लुजन हेच आहे की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. काही त्याला चांगल्या गोष्टी असणार, काही वाईट गोष्टी असणार. पण आपण जास्तीत जास्त चांगल्या गोष्टींच्याकडे बघितलं, इंडियामध्ये आज अनएम्प्लॉयमेंट इतकी आहे की हे गिग इकॉनॉमी कुठं ना कुठं तरी इंडियाच्या अनएम्प्लॉयमेंटचं सोल्युशन आहे. हम्म. आणि आज भरपूर टॅलेंटेड लोक इंडियामध्ये आहेत की ज्यांना फक्त एक मार्ग मिळाला पाहिजे की कुठून आपण कसं आपलं स्किल्स ला व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि गिग इकॉनॉमी बेसिकली तेच आहे की तुम्ही तुमच्या स्किल्सला तुम्ही व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करू शकता. कारण की आज ग्लोबली लोक बसलेले आहेत की आमचे एवढे सगळे कामं आहेत, आपल्याला फक्त तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी हे करून देऊ शकतो तुम्हाला आणि मी एवढे एवढे पैसे चार्ज करतो. आणि ते द्यायलाच बसलेले आहेत काम, कारण की कामं येस. खूप आहेत. येस, आणि म्हणजे इंडियामध्ये इंडस्ट्रियलायझेशन होतंय, होत खूप सारे होत नवीन येस. कन्सेप्ट आयडियाज एक्झिक्यूट होत आहेत, डेव्हलपमेंट होते आणि मग येस, हे होत असेल तर कामं तर वाढणारच आहेत. कामं म्हणजे वाढणारच आहेत. येस, तर महत्वाचं काय की लवकरात लवकर म्हणजे आपल्या लोकांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे येस, की बाबा येस, हा पण एक काम करण्याची पद्धत आहे आणि येस, याच्यामध्ये मी कुठे फिट बसू शकतो हे त्यांनी शोधायचं आहे. येस. त्यांना कोणी सांगायला येणार नाही, हे त्यांनी लवकरात लवकर शोधायचं आहे. आणि तू एक गोष्ट आता बोललास ती खूप म्हणजे नोटीस करण्यासारखी आहे, म्हणून मी तिला रिपीट करतोय की इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट जे आहे त्या अनएम्प्लॉयमेंटला ओव्हरकम करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी गिग इकॉनॉमीचा खूप चांगला फायदा होऊ शकतो किंवा गिग हो, वर्कर्सचा टाईप ऑफ वर्कचा चांगला फायदा होऊ शकतो. आणि खरोखर खूप महत्वाची गोष्ट आहे की राईट, जे आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. राईट. आपण किती जरी म्हणलं की निगेटिव्ह पॉइंट्स आहेत किंवा डिलिव्हरी बॉयजना जास्त काम करायला लागतं किंवा कॅब ड्रायव्हर्सना कमी पैसे मिळतात किंवा त्यांचे काही इश्यूज असतील, तर आजपासून 10 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर हे जॉब्स एक्झिस्टच करत नव्हते. येस, म्हणजे नवीन टाईप ऑफ जॉब्स आहेत. हे आणि पूर्ण तो कम्प्लिटली नवीन टाईप ऑफ जॉबच आहे. अगदी ओला उबरचा पण विषय घेतला तर त्यात अजून एक अशी गोष्ट आहे की पॉइंट ए पासून पॉइंट बी ला जाण्यासाठी मला स्पेशल टॅक्सीज करून जायला लागायचं. करेक्ट. आणि आणि त्या टॅक्सीस स्पेशल टॅक्सीचं भाडं इतकं असायचं, रेंट करेक्ट, इतकं असायचं की राईट, त्याच्यावर मी विचारच करत नव्हतो की मी स्पेशल टॅक्सी करून जाऊ. करून जाईल. राईट. आणि आणि आज जनरल माणूस सुद्धा टॅक्सीतनं जातोय. येस, आधी श्रीमंत माणसं टॅक्सीमध्ये जायचे राईट, आणि जनरल माणसं कुठेतरी रिक्षामधनं, ते पण थोडं येस, छोटं असेल तर. करेक्ट. आणि कसं होतंय आता, त्यावेळी कॉस्ट का जास्त होती, कारण की युज करणारे लोक खूप कमी होते. कमी होती. हा. आज युज करणारे लोक खूप जास्त आहेत, त्यामुळे ओव्हरऑल जो कॉस्ट आहे तो कमी आलेला आहे. इझी टू हँडलिंग प्लॅटफॉर्म आहे ना, राईट, ऍक्सेस मी इझी ऍक्सेस करू शकतोय. आज करेक्ट, मी ऍक्सेस करू शकतोय म्हणून मग कंझ्युमर्स वाढले. राईट, झूम जर आपल्याकडे आपलं काय म्हणतात ते इंटरनेट मधलं जिओ आलंच नसतं, राईट, इझी टू हँडल होतं ना, कमी कॉस्ट, राईट, फ्रीज मध्ये वापरत होतो मी, बरोबर, इझी टू ऍक्सेस होतं. आणि मोबाईल तर माझ्याकडे होताच, इझी टू राईट, ऍक्सेस असल्यामुळं राईट, मी कंझ्युम करायला सुरुवात केली ना. करेक्ट, सो इझी टू ऍक्सेस प्लॅटफॉर्म्स डेव्हलप होत आहेत गिग इकॉनॉमीमध्ये. सो आपल्याला याला नावं ठेवत बसण्यापेक्षा किंवा हेच खूप जास्त अनएम्प्लॉयमेंट क्रिएट करेल किंवा खूप साऱ्या नोकऱ्या जातील किंवा आमच्यावरती कंट्रोल राहणार नाही, म्हणजे अर्निंगचं कंट्रोल राहणार नाही किंवा आमचं नुकसान होईल, असं जर कोणी विचार करत असतील तर त्यांनी याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडा, एक पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप करा आणि फाइंड आउट करा. कदाचित तुम्ही सुद्धा रिव्होल्युशन आणू शकता तुमच्या इंडस्ट्रीमध्ये. करेक्ट, जसं की टॅक्सीमध्ये आलं, आज फूड डिलिव्हरीमध्ये आलं, ई कॉमर्समध्ये आलं, तसंच तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये रिव्होल्युशन आणू शकता. बरोबर, पण कधी, जेव्हा तुम्ही या गोष्टीला अपॉर्च्युनिटी म्हणून बघणार तेव्हाच. राईट, येस. सो मला असं वाटतं बऱ्यापैकी आपण सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. येस, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये गी इकॉनॉमी म्हणजे काय आणि याचे फायदे काय आहेत हे आपण क्लिअर केलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला सगळ्यांना ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हे आम्हाला तर माहिती आहे, पण आम्ही तुमच्याबरोबर का शेअर करतोय, कारण आम्हाला असं वाटतं की जे आमच्याकडे आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलं तर शेअरिंग इज केअरिंग. तो आम्हाला तुमची केअर आहे की बाबा तुम्ही पण डेव्हलप व्हावं लवकरात लवकर. या सगळ्या येणाऱ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये तुम्ही तुमचे पाय रोवावे आणि खूप सारे पैसे पण अर्न करावे, फ्रीडम पण मिळवावा आणि चांगले प्रोफेशन सुद्धा डेव्हलप करा आणि तुमच्या आयडिया सुद्धा एक्झिक्यूट करायला तुम्ही केल्या पाहिजे. तर याच्यासाठी हा सगळा ओहापोहा आम्ही करतोय किंवा उठाठेव आम्ही करतोय. तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी यांचा फायदा होणार आहे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घ्या. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा
असे काही टॉपिक्स असतील की जे तुम्हाला अजून त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाही आहे, तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय. त्या टॉपिक्स वरती नक्कीच त्या क्वेश्चन्स असतील तर त्या क्वेश्चन्स वरती किंवा त्या टॉपिक्स वरती आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज घेऊन येतो, घेऊन येईन आम्ही भविष्यामध्ये. तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला मेन्शन करू शकताय, कळवू शकताय की तुम्हाला कोणत्या टॉपिक्स मध्ये इंटरेस्ट आहे. आणि त्याचबरोबर आजच्या टॉपिक मधला, आजचा जो संपूर्ण टॉपिक आहे आपला गिग इकॉनॉमी, द फ्युचर वर्कचा जो काही टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये तुम्हाला की पॉइंट्स कोणते वाटले किंवा तुम्हाला कोणते असे महत्वाचे पॉइंट्स वाटले की जे पॉइंट्स तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी खूप महत्वाचे आहेत, किंवा तुम्हाला कोणते पॉइंट्स आवडले, तर ते नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला काहीच हरकत नाहीये. सो अजून काही सुप्रीत? दॅट्स इट. येस. सो बऱ्यापैकी सगळं कव्हर आमच्याकडून केलेलं आहे. येस. मॅक्सिमम लोकांना मी सांगेन की जे लोक बघतायत की ज्यांच्याकडे काही स्पेशल स्किल सेट्स आहेत, तर त्यांनी उद्याच्या उद्या फायवर वरती, फ्रीलान्सर वरती, अपवर्क वरती आपलं प्रोफाईल क्रिएट करावी आणि त्यांनी गिग इकॉनॉमी मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायला सुरुवात करावी. एवढंच माझं. येस, म्हणजे कल करे सो आज करे, आज करे सो अब करे. अब. सो आम्ही आता सांगतो की एक्झिक्युशन करायला सुरुवात करा. फक्त व्हिडिओज बघून मोटिवेट व्हायचं नाही आहे, आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काम करायचं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला डायरेक्ट एक्झिक्युशन साठी सांगितलेलं आहे की जा, जस्ट साइन इन करा. आणि बाकीचं पण तुम्हाला काही प्रोसेस असतील तर त्या युट्यूबवर जरी सर्च केलं, गुगलला सर्च केलं, तरी सुद्धा तुम्हाला ते प्रोसेसेस कळतील, किंवा Right. कुठे साइन अप करायचं आहे, कुठे लॉग इन करायचं आहे, आणि Yes. कुठे कशा पद्धतीने ते प्लॅटफॉर्म हँडल करायचं आहे, हे तुम्हाला Right. इथे मिळून जाईल. बाकी So- आपण डिस्क्रिप्शन मध्ये ज्यावेळी युट्यूब वरती हा व्हिडिओ येईल त्यावेळी डिस्क्रिप्शन मध्ये आपण हे भरपूर साऱ्या ह्या फ्रीलान्सिंग लिंक्स प्लॅटफॉर्मचे लिंक्स प्रोव्हाइड लिंक्स प्रोव्हाइड करतो. ओके. येस. सो थँक्यू व्हेरी मच. परत एकदा तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी Yes. मी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही सर्वांनी, हा इतका मोठा व्हिडिओ आहे पण तरी सुद्धा तुम्ही तो पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि स्टे कनेक्टेड. अशाच पद्धतीने आपण एम्पॉवर पीपल, एम्पॉवर ह्युमन लाईफ, म्हणजेच लोकांना सक्षम करणे आणि सक्षम समाज घडवण्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी एकत्रित आहोत. तर तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर कनेक्टेड राहू शकता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला, आणि आपण सगळे मिळून जो काही आमचा उद्देश आहे, लोकांना सक्षम करणे आणि सक्षम समाज घडवणे, हा पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी काम करूया. Yes. सो थँक्यू व्हेरी मच. Thank टेक you. केअर. बाय बाय.